श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सरगुरुरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री श्री राधा गोविंद की जय हो। श्री प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सदा प्रणाम। आता आपण आजचा जो अभ्यास आहे तर तो आपण सुरू करूया। आज आपला थोडासा कालच्या अध्यायाचा उर्वरित भाग आहे तो आधी पूर्ण करून घेऊया आणि मग आपण जे आहे ते 6व्या अध्यायावर जाऊया। तर आता इथे मी जे सांगितलं होतं काल की कशा पद्धतीनं भक्तियुक्त कर्म आहे किंवा भक्तीमध्ये केलं गेलेलं कार्य हे सकाम कर्म पेक्षा पुढे जाऊन आता आपण ह्या अध्यायाचा जो भाग समजून घेत होतो की कर्मसन्यास आपण म्हणतो ना, तर असं कर्मसन्यास जे सांगितलंय म्हणजे काय सगळीच कर्म त्यागायची भौतिकतेतली आणि मग सकाम कर्म म्हणजे पुण्य कर्म जर आपण केली तर त्यामुळं काय होतं आणि मग भक्ती सेवा ह्याच्यापेक्षा कशी सर्वश्रेष्ठ आहे तर हे या राजाच्या उदाहरणातनं आपण शिकणार आहोत। हे नृग राजाची गोष्ट आहे ही हा, तर ही भागवतामध्ये येते। तर ह्या गोष्टीतून आपण हा भाग शिकणार आहोत की भक्ती सेवा कशी सर्वश्रेष्ठ आहे। तर इथे समजून घेऊ की राजा जो नृग होता ना तर तो गृहस्थाश्रमामध्ये असल्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये काय सांगितलं गेलंय की यज्ञ दान तप जर हे जे आहे ते गृहस्थाश्रमातल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे, म्हणजे त्यांनी यज्ञ दान तप असं करावं। आणि त्याद्वारे आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचा प्रयत्न करावा। अर्थात जेव्हा हे भगवान यांच्या संतुष्टीसाठी होतं ना यज्ञ दान तप तेव्हा तो यज्ञ ठरतो, पण जेव्हा आपल्या म्हणजे आत्मसंतुष्टीसाठी म्हणजे सकाम इच्छेने होतं की म्हणजे पुण्यकर्म म्हणून त्यांनी हे दान करायला सुरुवात केली होती, मग ते सकाम इच्छा झाली की मला पुण्य मिळावं, पुण्यकर्माचा संचय व्हावा। मग ह्यासाठी राजा नृग ह्याचं जे असायचं कर्म तर ते काय होतं तो दान करायचा, अशा हजारो लाखो गायी दान करायचा, सोन्यांनी मोत्यांनी मडवलेल्या हिरव्याणक्यांनी मडवलेल्या अशा गायी तो दान करायचा ब्राह्मणांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तर जेव्हा त्यांना अशा गायी दान करायला सुरुवात केली तर काय झालं
त्याच्या नेहमीच्या म्हणजे रोजच्या म्हणजे जो दानाचा जो विधी असतो त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, की एका ब्राह्मणाला त्यानं गायी दान केल्या. अशा 1000, अमुक हजार, तमुक हजार अशा रोज तो करायचा गायी, लाखात करायचा म्हणजे. तर त्या दान केल्यानंतर काय झालं, की त्यातली एक जी गाय होती तर ती अ, म्हणजे तो मार्ग तिचा चुकला आणि ती त्या ब्राह्मणाच्या घराकडे जाता-जाताच ती काय म्हणजे ती गोठ्यात पण गेली तिकडे, पण तिथूनच ती वळली पुन्हा म्हणजे तिचा मार्ग चुकला आणि त्यामुळं आणि ती पुन्हा जो राजा आहे तर त्याची जी गोशाळा होती तर त्या गोशाळेत म्हणजे म्हणजे तो जो गोठा होता तर तिथे गेली. मग आता कसं झालं, की दुसऱ्या दिवशी राजाने काय केलं, की पुन्हा दान केलं. मग दुसऱ्या एका ब्राह्मणाला गायींचं. मग त्या गोशाळेत ज्या काही गायी असायच्या, तर त्या दान केल्यामुळे तिथं दुसऱ्या असायच्या ना आणलेल्या. पण काय झालं, की अ, ही जी गाय होती, म्हणजे तिचा मार्ग चुकला होता आणि त्यामुळे ती पुन्हा गोठ्यात परत आली होती. त्या म्हणजे त्या गोशाळेचा जो म्हणजे तिथं जो व्यवस्था असते गोठ्यासारखी, तर तिथे आली होती. आणि मग तिचं काय झालं, की ती पण दान करण्यात आली त्या ब्राह्मणाला, त्या सगळ्या गायींबरोबर. मग आता आदल्या दिवशी जो ब्राह्मण होता, ज्याला ही गाय दान केलेली होती, तर त्याच्यामध्ये एक कमी आहे म्हणून तो शोधत आला आपली गाय जी आहे ती आणि त्यांनी ती तिथे पाहिली, ओळखली गाय. मग त्यांनी ती गायीची मागणी केली. मग ती तर दान करून बसला होता राजा. आता दुसऱ्या दिवशी जो ब्राह्मण आला होता त्याला. मग राजाने काय सांगितलं, की "मी तुम्हाला दुसरी गाय देईन. तुम्ही त्यांना ती गाय दान केलेली आहे परत देऊन टाका." पण तो ब्राह्मण काही तयार होईना. ज्याला त्यांनी आदल्या दिवशी दान केली होती त्या ब्राह्मणाला ती गाय द्यायला काही तयार होईना. मग त्यानं सांगितलं, "नाही, नाही, आज तुम्ही मला हे दान केलंय ना सगळं, आता मी यातलं काही नाही करणार." अशा पद्धतीनं तिथे म्हणजे वादविवाद झाला. आणि त्यामुळे दोन्ही ब्राह्मण असंतुष्ट राहिले, की एकाला आदल्या दिवशी दान केलेली गाय होती, ती दुसऱ्याला दिली गेली. त्यामुळं दोघेही असंतुष्ट झाले. म्हणजेच काय, की अशा पद्धतीनं त्याचा जो फलदायी परिणाम होता, तर तो राजाला भोगावा लागला. मग त्यामुळं राजा जो आहे, तर तो पुढच्या जन्मी सरडा झाला. म्हणजे असा सरड्यासारखा मोठा पशु असतो ना, म्हणजे असा काय म्हणू सरपटणारा प्राणी असा. मग तो एका विहिरीमध्ये असा राहत असे. मग जे कृष्ण होते, तर त्यांचे जे सगळे सखा मित्र खेळ खेळत होते, तर ते सगळे आले. अ, म्हणजे खूप खेळून दमलं म्हणून ते विहिरीजवळ आले एका आणि त्या विहिरीतच तो राहत होता. मग त्याला तहान लागली म्हणून ते पाणी काढायला गेले, तर त्यांनी असा महाकाय प्राणी पाहिला. म्हटल्यावर त्यांनी कृष्णाला येऊन सांगितलं. मग कृष्णाने येऊन त्याला असं हाताने वर उचलून वर काढलं. कारण भगवान स्वयं आहेत ते. त्यांनी स्पर्श करताच त्याला आपलं दिव्य देह प्राप्त झाला. म्हणजे तो नृगराजा होता आणि अशा पद्धतीने काय झालं, की त्याला मुक्ती मिळाली. मग आता म्हणजे कृष्णांनी म्हणजे आता त्याला जेव्हा स्पर्श केला तेव्हा त्याचं जे काही गतजन्मीचं जे काही पापकर्म होतं, तर ते सगळं फिटून गेलं. म्हणजे शुद्ध बनला तो आणि मग तो मोक्ष प्राप्तीसाठी म्हणजे पात्र झाला आणि त्याला मोक्ष मिळाला. मग ह्याच्यातनं आपण समजून काय घ्यायचं, की अशा पद्धतीनं जर आपण एखादी गोष्ट पुण्यकर्म म्हणून करायचा प्रयत्न करू किंवा कितीही चांगल्या कृती करू, म्हणजे तरी पण तिथे कृष्ण भावना जर नसेल ना, तर ते सगळे प्रयत्न निरर्थक आहेत. म्हणजे काय, की त्याला काहीतरी परिणाम आहे म्हणजे आणि ते सकाम कर्मच होतं. म्हणजे ते फलाशेनं केलं गेलेलं आणि त्याद्वारे आपण पुन्हा-पुन्हा कर्मामध्ये बांधले जातो पहा. मग जसं नृगराजाचं झालं आणि म्हणून भक्तिसेवा ही केवळ सर्वश्रेष्ठ आहे ना, आत्म्यासाठी शुभ क्रिया आहे. का क्रिया आहे आत्म्यासाठी शुभ क्रिया? तर ते आत्माच्या स्तरावर केलं गेलेलं कार्य आहे आणि कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण करतो. तिथे कृष्ण भावना आहे. त्यामुळे त्याचं दायित्व कृष्णांकडे येतं म्हणजे ते घेतात आणि त्यामुळे काय होतं कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं गेलेलं कार्य जे असतं, तर ते अकर्म बनतं म्हणजे भक्तियुक्त अकर्म म्हणू, की ज्याला कुठलाही परिणाम नाही. म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक म्हणजे पापही नाही आणि पुण्य नाही. मग असं ते कृष्ण भावनाभावित कर्म, आध्यात्मिक कर्म बनतं. आत्म्याच्या स्तरावर आपल्याला उन्नत करणारं शाश्वत कर्म बनतं. मग अशा पद्धतीनं नृगराजाने हे मान्य केलं, की त्याच्याकडून असं कर्म घडलं. आणि यातून आपण काय शिकायचं? म्हणजेच काय, की आपण फलाशेने कर्म करण्यापेक्षा किंवा आपण कर्मसन्यास घेतला म्हणजे सगळी कर्म त्यागली, तरी आपल्याकडून जी कर्म होतात ते 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण असल्यामुळं तिथं आपली म्हणजे जी फलाशा आहे ती राहतेच, सकाम इच्छा राहतेच. त्यामुळे त्याचा परिणाम हा येणार आणि तो आपल्याला कर्मामध्ये बांधणार त्याच्या परिणामामध्ये आणि पुन्हा-पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात आपण येत राहू. ह्यासाठी आपण कृष्ण भावनेमध्ये कार्य केलं.
आणि म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा केली तर काय होते, तर ती आपल्याला कृष्णाशी जोडते किंवा कृष्णाशी आपला संबंध प्रस्थापित करते आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देते किंवा या जन्म मृत्यूच्या बंधनातून आपल्याला ती मुक्त करणारं असं शाश्वत कर्म शुभ क्रिया ठरते. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याच्या श्लोक वाचन. हे स्वतः प्रापंचिकतया बुद्धया हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागः वैराग्यं फल्गु कथ्यते. हरे कृष्ण. हा मग आता इथं काय म्हणले, मोक्ष प्राप्तीसाठी असुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टीचा त्याग करतात आणि असं म्हणतात की त्या भौतिक गोष्टी आहेत, तर हा त्याग जो आहे तर तो अपूर्ण त्याग आहे. म्हणजे पहा, या सगळ्या म्हणजे ब्रह्मांडातली संपत्ती जी सगळी काही आहे ती भगवान श्रीकृष्णांची आहे, आपलं काहीच नाहीये, ते स्वामी आहेत. आणि मग अशा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची जी संपत्ती असलेली आहे, तर अशा वस्तूंना म्हणजे भौतिक वस्तू असो किंवा कुठल्या, त्यांना त्याग करून त्याला जर आपण वैराग्य म्हटलं तर ते अपूर्ण वैराग्य, म्हणजे त्याला फल्गू वैराग्य म्हटले. ह्या श्लोकामध्ये फल्गू हा शब्द आला पहा, वैराग्यम फल्गू कथ्यते. म्हणजे काय, की हा श्लोक भक्तिरसामृत सिंधूमध्ये आहे. म्हणजे कृष्ण भावना रहित संन्यास हा अपूर्ण आहे. श्री गोस्वामी असं सांगतात, म्हणजे श्री गोस्वामी जे आहेत तर ते असं सांगतात. म्हणजे हा अपूर्ण वैराग्य आहे, फल्गू वैराग्य म्हणायचं याला. युक्त, याच्या विरुद्ध काय, युक्त वैराग्य म्हणजे काय, फल्गू वैराग्य म्हणजे हा पूर्ण त्याग आहे, पूर्ण वैराग्य. मग भगवान हे आपल्या अस्तित्वातल्या सगळ्या वस्तूंचे स्वामी आहेत हे समजून आपण कुठल्याही गोष्टीवर अधिकार सांगू नये. जे काही आपल्याला मिळाले त्यात आपण समाधानी असावं. मग हे जे ज्ञान आहे, हे ज्याला प्राप्त होतं त्या मनुष्यालाच खरं परिपूर्ण वैराग्य प्राप्त झालं असं आपण म्हणू. जगाच्या पाठीवर कुठल्याही वस्तूवर आपला कोणाचाही अधिकार नाहीये, तर आपण म्हणजे आपण त्याच्यातून संन्यास घ्यायचा प्रश्न येतच कुठं, जर आपलीच वस्तू नाहीये ती तर. ही सगळी श्रीकृष्णांची संपत्ती आहे. मग हे जाणणारा मनुष्य खऱ्या अर्थाने संन्यास अवस्थेत आहे पहा. म्हणजे असा जो आहे तर तो युक्त वैराग्य म्हणायचं ह्याला. म्हणजे खरं वैराग्य जे आहे त्याला म्हणायचं युक्त वैराग्य, फल्गू वैराग्याच्या विरुद्ध आहे ते शब्द. मग ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट कृष्णाची आहे त्या अर्थी ह्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपण कृष्ण सेवेमध्येच केला पाहिजे, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही. हे ज्याला कळतं ना तो खरा संन्यासी आणि संन्यास अवस्थेत आहे. मग कृष्ण भावनायुक्त कर्म असं केलं गेल्यामुळे काय होतं की ते म्हणजे पूर्णतः कसं होतं की शुभ प्रक्रिया होते. आणि अशी भक्तियुक्त सेवा जी आहे, भक्तियुक्त कर्म आहे, ते कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते भक्ती मार्गावर आपल्याला उन्नत करणारं कार्य ठरतं. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग त्याची. हरे कृष्ण. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा वाचू का माताजी? हरे कृष्ण. दीपांजली हरे कृष्ण. हरे कृष्ण नाही येत का? हरे कृष्ण. मी वाचू का? हा चालेल, वाचलं तरी चालेल. हरे हा कृष्ण. हा. श्रील प्रभुपादाद्वारा, जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की जो कर्माचा आपला द्वेषही करत नाही, म्हणजे काय, की जे काही कर्म आपलं आहे तर त्याच्या म्हणजे जे काही त्याला कर्म नेमून दिलेलं आहे, तर त्या कर्मफळाचा एक कृष्ण भावना भावित व्यक्तीला द्वेष नाही वाटत. तो कृष्ण भावना भावित व्यक्ती अशा पद्धतीनं संन्यासीच असतो. मग कर्मफळाची आकांक्षा पण करत नाही. म्हणजे काय, की भगवत सेवेमध्ये तो पूर्णपणे समर्पित असतो. मग असा जो संन्यासी म्हणजे परिपूर्ण असा ज्ञानी व्यक्ती असतो, तर तो जो आहे तो श्रीकृष्णाशी संबंधितच प्रत्येक कर्म करतो. त्याला आपला श्रीकृष्णाशी जो संबंध आहे, आपण त्यांचे दास आहोत आणि कृष्ण आपले स्वामी आहेत हे समजलेलं असतं. गुणात्मक दृष्ट्या आपण कृष्णाशी समान आहोत, परिमाणाच्या दृष्टीने आपण भिन्न आहोत हे जाणलेलं असतं त्यांनी. आणि त्यामुळं तो नेहमी त्यांचं भक्तिमय प्रेममय सेवा करण्यात रममाण झालेला असतो. मग असं हे ज्ञान जे आहे कृष्णाविषयीचं ते अशा व्यक्तीला स्वतःमध्येच परिपूर्ण अशी तृप्ती देणारं ठरतं. आणि असा आत्मतृप्त व्यक्ती असतो, त्याला ना कसली आकांक्षा असते ना त्याला शोक करण्याचं काही कारण असतं किंवा तो असा कोणाचा दोष नाही करत.
किंवा कुठल्या कर्मफळाचाही द्वेष वाटत नाही की हे मला मिळालं नाही, किंवा अशी कुठली त्याची आसक्ती नसते बा. आपण भौतिकतेमध्ये काय करतो, आपल्याकडे एक वस्तू आहे तर शेजाऱ्यांकडे आपल्यापेक्षा चांगली, तर आपल्याला त्याचा द्वेष वाटतो. मग अशा कुठल्याही कर्मफळांचा, ना दुसऱ्याच्या ना स्वतःच्या, त्याला द्वेष वाटत नाही, किंवा कुठली अपेक्षा आकांक्षा नसते. म्हणजे मनामध्ये त्याच्या असं इच्छा आणि द्वेष असं द्वंद्व नसतं. हे भौतिकतेमध्ये असलेल्या व्यक्तीचं असतं. मग प्रत्येक कृती तो श्रीकृष्णांच्यासाठी करतो, त्यांच्या संतुष्टीसाठी करतो. मग असा जो असतो तो भौतिक सगळ्या बंधनावर मुक्त, म्हणजे बंधनातून मुक्त झालेला, किंवा त्याच्यावर विजय मिळवलेला, आणि सर्व द्वैत म्हणजे काय, इच्छा किंवा द्वेष यापैकी एक द्वैत भौतिकतेमध्ये असतं. तर म्हणजे असं द्वैतातून तो कसा असतो, मुक्त झालेला असतो. म्हणून तो प्राकृतिक जगतामध्ये राहतो, पण सगळ्या बंधनावर विजय मिळवून पूर्णपणे मुक्तात्मा म्हणून राहतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा हा, मग त्याची श्लोक वाचू. हा, ही जी गोष्ट आहे ती नामाचार्य हरिदास ठाकूर यांची आहे. तर त्यांची मायादेवींनी परीक्षा घेतली होती. तर तिने काय केलं, सुंदर युवतीचं रूप घेतलं आणि ती रोज येऊन त्यांच्या कुटीबाहेर बसू लागली. मग तिथले जे म्हणजे हितशत्रू होते त्यांचे, त्यांनी सांगितलं होतं त्यांना की रोज म्हणजे तिथे जायचं. मग ती एक गणिका होती किंवा वेश्या म्हणतो आपण तिला. तर हे जे आहेत ते नामाचार्य हरिदास ठाकूर यांना म्हटलं जातं, कारण ते 192 माळा जप करायचे रोज भगवानांचा, आणि ते मुसलमान कुटुंबात जन्माला आले होते, पण चैतन्य महाप्रभूंनी त्याला स्वीकारलं होतं आणि शिष्य बनवलं होतं त्यांना. मग ती जेव्हा जायची तेव्हा ते सांगायचे की माझं काम आहे ते झालं की मी तुझ्याशी बोलतो. ती म्हणायची मला बोलायचंय तुमच्याशी. मग अशा पद्धतीने ही मायादेवीने त्यांची एक प्रकारे परीक्षाच घेतली होती. मग आता पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, तर ते जप करत असत, ते काही बाहेर आलेच नाही. तर आणि त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग ती रोज यायची आणि ती रात्रभर जागी राहायची आणि सकाळी निघून जायची. मग तिला आश्चर्य वाटलं असा एक आठवडा गेल्यावर की अशी कुठली गोष्ट आहे, म्हणजे माझ्यासारखी इतकी आकर्षक सुंदर स्त्री असून सुद्धा माझ्याकडे लक्ष न देता त्यांना अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यात गोडी वाटते. मग तिने त्याला विचारलं की तुम्ही हे काय करता. मग त्यांनी सांगितलं की हरे कृष्ण महामंत्राचा मी जप करतो. मग त्यांनी तिला ते सांगितलं. मग ती म्हणाली मलाही हे आवडेल करायला. म्हणजे तिने 6-7 दिवस ते ऐकलं होतं ना, त्याच्या कानावर हरिनाम पडलं होतं. म्हटल्यावर काय झालं की एखाद्या उच्च कोटीच्या भक्ताच्या किंवा असे साधू पुरुष असतात, मुक्त पुरुषांच्या सानिध्यात आलं तर आपल्यासारख्या पतित जीवांचा पण उद्धार होतो. तिची शुद्धी झाली होती आणि तिच्या हृदयावरचं मालिन्य निघून गेलं होतं बऱ्याच अंशी. मग तिला सांगितलं त्यांनी की आता तू काय कर, की ह्या सगळं पद्धतीचं कार्य त्याग. तू काय कर, भगवी वस्त्र परिधान कर आणि तुझी संपत्ती सगळी दान कर, आणि तू हा सगळं म्हणजे हे सगळं कर्म त्यागून टाक. गळ्यात तुळशीची माळ घाल, तिलक लाव, अशा पद्धतीचं. आणि तू काय कर की इथे अंगणात जी तुळस आहे, तुळशी महाराणींच्या शेजारी, म्हणजे तुळशी अंगणात तुळशी वृंदावन असतं, तिथे बसायची ती त्यांच्या अंगणात आणि ते सगळं ऐकायची. तर मग तिला तिला त्यांनी सांगितलं की तू काय कर, तुळशी महाराणींची पूजा कर आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. मग असं त्यांनी तिला सांगितलं आणि ते तिथून आपली कुटी सोडून निघून गेले. म्हटल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आज्ञेचं पालन केलं आणि ती भगवान यांची अत्यंत उत्तम अशी म्हणजे श्रेष्ठ भक्त बनले. पहा म्हणजे पहा, कितीही कुकर्म केलेली असली किंवा कशाही पद्धतीनं आपल्या जीवनात कर्म घडलेलं असलं तरी देखील काय होतं की हरे कृष्ण महामंत्र म्हणजेच काय, हरिनाम आपल्याला तारतं पहा, आपला उद्धार करतं. आणि त्याचबरोबर अशा शुद्ध भक्तांच्या सानिध्यात आलं की काय होतं की आपला देखील आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या श्लोकामधली की असा जो मुक्त पुरुष असतो तो या भौतिक कुठल्या गोष्टींमुळे विचलित होत नाही. तो या भौतिक जगतामध्ये राहून पण इच्छा आणि द्वेष या द्वंद्वातून मुक्त असतो पहा. म्हणजे प्राकृतिक जगात राहून सुद्धा तो मुक्त असतो, प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांसाठी करतो पहा. मग त्याचं उदाहरण म्हणजे नामाचार्य हरिदास ठाकूर. नामाचार्य हरिदास ठाकूर की जय हो. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची हा वाचूया. हरे कृष्ण. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रम् इवाम्भसा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो, परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही. जसे कमळाच्या पानाला
पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की कर्मफळ भगवानांना समर्पित करून आपण आसक्ती न ठेवता कर्म केलं. जे काही करायचं ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी. कृष्ण त्याचं दायित्व घेतात. मग त्यामुळे काय होतं की आपण ह्याचं जे म्हणजे जे काही आहे तर ते जे कर्माचं फळ आहे तर ते आपण म्हणजे त्याच्याविषयी आसक्ती नाही ठेवली. त्यामुळे काय होतं की कर्म करणारा जो साधक असतो तो शुद्ध बनतो. आणि कसा शुद्ध बनतो म्हणजे पापाने प्रभावित होत नाही. कसा होत नाही तर त्याचं उदाहरण म्हणजे काय की काय होतं त्याचा कुठलाही फलदायी परिणाम आपल्याला मिळत नाही कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केल्यामुळं. की जसं पाण्यामध्ये कमलपत्र असतं पण पाण्याने त्याला स्पर्शलं तरी काय होतं तर कमळावरचं पाणी निघून पडतं. पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही. मग तसंच होतं म्हणजे पापकर्म जरी असेल म्हणजे आपल्या गतजन्मातल्या म्हणजे कर्मानुसार किंवा जे काही पापकर्म वर्तमान जन्मातल्या कर्मानुसार आपल्यासाठी असेल पण काय होतं जेव्हा आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो किंवा कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करतो तर त्यावेळेला काय होतं की पाप किंवा पुण्य असं काही असो म्हणजे पण पापाच्या फळांशी सुद्धा त्याला काही कर्तव्य राहत नाही. म्हणजे कुठल्याच फळांशी त्याला कर्तव्य राहत नाही अशा व्यक्तीला. आणि त्याचं जे पापाचं फळ आहे तर ते जे आहे तर त्या फळांनी तो प्रभावित होत नाही. म्हणजेच काय की त्या पापकर्माचा कल्मशांच्या तो अतीत राहतो. जसं कमलपत्र पाण्यात राहूनही ओलं होत नाही तसं त्या पापकर्माचा त्याच्या वर्तमान म्हणजे शरीरावर किंवा जन्मावर काहीही परिणाम होत नाही पहा. म्हणजे अशा पद्धतीनं ते कर्म घडतं. म्हणजे केवढं मोठं वरदान आहे पहा. म्हणजे जेव्हा अशा पद्धतीनं प्रत्येक वस्तूचा उपयोग आपण भगवत सेवेमध्ये करतो तेव्हा त्याचा ना पुण्य ना पाप अशा कुठल्याच फळांशी संबंध उरत नाही किंवा काही कर्तव्य उरत नाही. आणि मग पाप फळांशी तर बिलकुलच काही संबंध म्हणजे त्या गोष्टींनी तो प्रभावित पण होत नाही. म्हणजे त्याचा परिणाम थोडक्यात त्याच्या जीवनामध्ये काही येत नाही किंवा त्याला भोगावं लागत नाही. म्हणजे कृष्ण भावना रहित असेल व्यक्ती तर काय होईल त्याला भौतिक शरीर इंद्रिय या संकल्पनेवर आधारित तो कर्म करेल आणि त्यामुळे काय होईल असा कृष्ण भावना रहित व्यक्ती असेल त्याला ही सगळी फळं भोगायला लागतील पापकर्म किंवा जी काही असतील त्याची पुण्यकर्म. पण कृष्ण भावना रहित व्यक्ती मात्र काय करतो आपलं शरीर म्हणजे कृष्णांची संपत्ती असं समजतो आणि कृष्णांच्या सेवेमध्ये हरे कृष्ण. तर कृष्णांच्या सेवेमध्येच म्हणजे त्याचा उपयोगात तो आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा पद्धतीने तो पूर्ण ज्ञानामध्ये युक्त होऊन ते कर्म करतो पहा आणि त्यामध्ये कृष्ण भावनाभावित कर्म होतं आणि ते त्याला काय करतं आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतं. म्हणजे पहा श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तर तेव्हा त्यांनी काय केलं तर ते तिथल्या आजूबाजूचे जे लोक होते तर त्या ते जे लोक होते तर ते अभक्त होते सगळे हिप्पी आणि असे व्यसनाधीन तर त्यांना त्यांनी म्हणजे भक्तीमध्ये आणलं बा म्हणजे त्यांना हरे कृष्ण महामंत्राचा जप सांगितला कृष्ण भक्तीचं विज्ञान सांगितलं. मग अशा पद्धतीनं त्यांच्या जन्मामध्ये जे काही होते पूर्वीपासून केलेली असे जे हिप्पी होते किंवा भक्त लोक होते पाश्चिमात्य देशातले तर त्यांना म्हणजे त्यांनी भक्तीमध्ये आणलं. असे उच्च कोटीचे म्हणजे जे गुरु आहेत, तर त्यांचं सानिध्य लाभल्यामुळं काय झालं, की असे जे पतित जीव होते, तर त्यांचा उद्धार झाला पहा आणि ते भक्ती मार्गामध्ये आले, दीक्षित झाले, साधक बनले, अनुयायी बनले. म्हणजेच काय, की ह्याचं हे उदाहरण आहे, की अशा पापाच्या फळांनी असे जे असतात भक्त, तर ते प्रभावित होत नाहीत पहा. म्हणजे त्यांच्यावर कुठलाही परिणाम तो म्हणजे जो आहे पापाचा, तर तो होत नाही. मग ह्याचं उदाहरण सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद. म्हणजे काय की अत्यंत म्हणजे समर्पित भावाने त्यांनी कृष्ण भावनेचा प्रचार केला पहा आणि त्यामुळं त्यांचं संपूर्ण जीवन हे कसं आहे श्रीकृष्णांची संपत्ती म्हणून त्यांनी आपलं समर्पित केलं आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच त्यांनी स्वतःला वाहून घेतलं पहा आणि त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेले सगळे डिवोटी की ज्यांनी गतकर्म काहीही केलेली असतील किंवा वर्तमान जन्मातही त्यांच्याकडनं पापकर्म झालेली होती पण ते जेव्हा कृष्ण सेवेमध्ये आले आणि कृष्णांची संपत्ती म्हणून श्रील प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रत्येक कर्म आपलं केलं तर त्यावेळेला म्हणजे त्यांचं शरीर ही संपत्ती मानली त्यांनी किंवा श्रीकृष्णांची संपत्ती आहे जे काही मिळाली हे मानून त्यांनी श्रील प्रभुपादांच्या आदेशानुसार कार्य केलं त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केलं तेव्हा ते सुद्धा उत्तम भक्त बनले पहा. तर पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. हा हरे कृष्णा. हा वाचा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. हरे कृष्ण.
नम्र ऋषी, खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण, एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्रा खाणारा बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्ण. हा, मग आता नम्र ऋषी म्हणजे काय, की असे जे शुद्ध भक्त आहेत भगवान यांचे, तर ते नम्र ऋषी किंवा म्हणजे जे खऱ्या ज्ञानाने युक्त असे असतात, म्हणजे जे भगवान यांचं दिव्य ज्ञान त्यांनी युक्त असे, जे विद्वान म्हणजे इथं अर्थ घ्यायचा की आध्यात्मिक स्तरावर उन्नत असे, जे ज्ञानाने युक्त आहेत असे. सौम्य ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण वर्णाची व्यक्ती, किंवा एक गाय किंवा हत्ती किंवा कुत्रा, म्हणजे काय की ह्या वेगवेगळ्या योनी आहेत, पशुयोनी. आणि कुत्रा खाणारा म्हणजे जो नीच कुळातील व्यक्ती म्हटलं जातं, किंवा त्याला चांडाळ म्हटलं जातं, म्हणजे असे जे मांसाहार करणारे, म्हणजे तर हे ना समान दृष्टीने जो पाहतो व्यक्ती, म्हणजेच काय की प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण उपस्थित आहेत, पाहिजे चित्रात दाखवलंय. हम्म. किंवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे आहेत परमात्मा स्वरूपात श्रीकृष्ण तर आहेत, पण प्रत्येक जीव हा पशु पक्षी हा जीवात्मा आहे, भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. ह्या नात्याने पाहतो तेव्हा त्याला प्राणीमात्राविषयी प्रेम वाटतं, दया वाटते. मग भले त्यांची शरीर वेगवेगळी असो, गाईचं असो, हत्तीचं असो, कुत्र्याचं, त्या सगळ्यामध्ये एकच चेतना आहे. मग किंवा ब्राह्मण असो, म्हणजे काय की वेगवेगळ्या योनी असो किंवा वेगवेगळी शरीर असो. हम्म. पण असा जो व्यक्ती आहे, विद्वान व्यक्ती आहे किंवा खऱ्या ज्ञानामध्ये स्थित आहे, तर तो काय करतो, सर्वांमध्ये श्रीकृष्णांना पाहतो, म्हणजे समान दृष्टीने पाहतो, आणि त्या प्राणीमात्राविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम असतं. मग ही झाली म्हणजे ही एका विद्वान व्यक्तीची दृष्टी झाली, किंवा शास्त्र संमत ज्याचं आचरण आहे, तर अशा व्यक्तीची ही दृष्टी झाली. म्हणजे याच्यावरून आपण काय समजलं की हे जे परमात्मा स्वरूप आहे भगवान यांचं, तर हे प्रत्येक चराचरात स्थित आहे, म्हणजे अणुच्या अंतरात देखील. मग आत्मा जो आहे आपला, त्याला एक विशिष्ट प्रकारच्या शरीरातच तो उपस्थित असतो, आपल्या शरीरापुरतं त्याला माहित असतं, पण परमात्मा सगळ्या शरीरात उपस्थित असतो. आणि कृष्ण भावना व्यक्तीला याचं ज्ञान असतं, आणि मग असा जो व्यक्ती आहे तो खऱ्या अर्थाने विद्वान आहे, त्याला समदृष्टी असते. तो आत्मा आणि परमात्म्यातील साम्य, म्हणजे दोघं पण सच्चिद आनंद आहेत हे समजतं, पण दोघातला भेद पण माहित असतो, की आत्मा केवळ शरीरापुरता मर्यादित आहे आणि परमात्मा हा सगळीकडे उपस्थित आहे, सर्वव्यापी आहे, सगळ्या शरीरामध्ये आहे. मग हे जो जाणतो, तो कुठल्याही शरीरामध्ये पण भेदभाव करत नाही ना योनीमध्ये, आणि सगळ्यांना समदृष्टीने पाहतो. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. हा माताजी पुढची स्लाइड घेऊ. हा माताजी वाचा. हरे कृष्ण. ये हं. हि संस्पर्शजा भोगाः दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्रोतांमध्ये भाग घेत नाही. जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो, आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे समजून घेऊया की एक बुद्धिमान व्यक्ती ह्या दुःखाच्या स्रोतामध्ये, म्हणजे हे जे भौतिक जीवन आहे, तर इथे इंद्रिय तृप्ती आहे, ऐहिक सुख आहेत, पण हे दुःखाचं कारणच आहे. म्हणजे काय दुःखाचं हे कारण काय आहे, तर भौतिक इंद्रियामुळे तात्पुरते आपल्याला सुख मिळतात, पण नंतर काय होतं, ही इंद्रिय तृप्ती तात्पुरती असते, म्हणजे क्षणभंगूर असते. मग आणि त्यामुळं काय होतं की हे भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे होत असल्यामुळे अशा सुखांना आरंभ असतो आणि अंत पण असतो, म्हणजे ज्याला आरंभ आहे त्याला अंत पण असणार. मग हे सगळं ज्ञानी मनुष्य जाणतो, त्यामुळे अशा तात्पुरत्या सुखामध्ये तो रमत नाही, तर दिव्य आनंदापासून प्राप्त होणारं सुखाचं ज्याला ज्ञान आहे, म्हणजे भगवान यांच्या सेवेचा जो दिव्य आनंद आहे आणि त्यापासून प्राप्त होणारं सुख, असं ज्याला ज्ञान असतं, तर असा जो मुक्त जीव आहे, तर तो अशा मिथ्या सुखामध्ये म्हणजे राहणं मान्य करत नाही, किंवा त्याला ते तितकंसं आवडत नाही, किंवा त्या त्या अशा सुखामध्ये असा जो ज्ञानामध्ये स्थित मनुष्य म्हणजे भगवत ज्ञानामध्ये स्थित, तर त्याला आनंद वाटत नाही, किंवा तो आनंद नाही मानत. म्हणजे आता हे कसं समजून घेऊया, तर उदाहरणार्थ म्हणजे की आपल्या इंद्रियांची जी आसक्ती आकांक्षा असते ती आपल्याला कशी दुःखाकडे लोटते, म्हणजे कुठंतरी सुख जेव्हा मिळतं आपल्याला, तेव्हा त्याचा परिणाम दुःखामध्ये किंवा म्हणजे
अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक जे भौतिक जगतातलं जे काही सुख आहे, तर ते आपल्याला प्रत्येक वेळी काही त्याचा चांगला परिणाम मिळेल असं नाही किंवा प्रत्येक वेळी ते आपल्याला प्रत्येक इंद्रिय जे आहे, तर ते सुखच देईल असं नाही. ज्या अर्थी ते सुख देते, त्या अर्थी त्याला म्हणजे तो आरंभ आहे, त्या अर्थी त्याला अंत पण आहे. म्हणजेच काय की प्राकृतिक इंद्रिय जे आहेत आणि त्यांची कर्म जी आहेत, तर ही तात्पुरतीच आहेत. म्हणजे क्षणभंगुर असतात ह्या गोष्टी. ज्याला आरंभ आहे त्याला अंत हा असतोच. मग हे कसं समजून घ्यायचं? तर इथे पहा, हा जो भुंगा आहे, तर हा काय करतो? तर कमळाच्या गंधाने म्हणजे आता नासिक आपली इंद्रिय कशी आकर्षित होतात, तर आपलं नासिका म्हणजे नाक तिकडं म्हणजे आपलं हे इंद्रिय आकर्षित झालं. सुंदर गंध असतो कमळाचा आणि त्यामुळं भुंगा काय करतो? आकर्षित होतो. मग संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, तरी कमळाच्या पाकळ्या मिटल्या तरी तो आतच अडकतो आणि मग तिथं घुसमटून तो मरतो. म्हणजे काय की लाकडाला पोखरणारा भुंगा असतो खरं तर. म्हणजे मोठ्या लाकडाच्या बुंध्याला इतकं म्हणजे तो शक्तिशाली आहे भुंगा, त्याच्यामध्ये ताकद आहे. पण नाजूक कमळाच्या पाकळ्यामध्ये इंद्रियाच्या आसक्तीपोटी तो काय करतो? अडकतो तिथं आणि इंद्रिय तृप्ती म्हणजे काय की तो सुगंधामध्ये अडकतो. त्या सुगंधात म्हणजे तो जो सुगंध असतो त्याचा, तो मकरंदाचा त्या फुलातल्या, त्यामुळे तो तिथे अडकून पडतो आणि घुसमटून कमळाच्या पाकळ्या मिटल्यावर मरतो. आता पतंग जो आहे तर त्याचं काय होतं? तर त्याला प्रकाश आवडतो. प्रकाशाच्या दिशेने तो जातात पतंग. आणि काय होतं? त्या प्रकाशाजवळ गेल्यावर त्याच्या उष्णतेने आणि दाहकतेने काय होतात? ते पोळून मरतात. म्हणजेच काय? इथे डोळे हे इंद्रिय पहा म्हणजे आसक्ती म्हणजे कशी आपल्याला कारणीभूत ठरते विनाशाला. म्हणजे कुठल्याही सुखाला आरंभ आहे तसा अंत असतो. मग आता हरिण जे आहे तर त्याला सुंदर संगीत आवडतं, तिकडं ते आकर्षित होतं म्हणजे कान हे इंद्रियाला. मग काय होतं? बासरी वाजवली जाते आणि हरणाची शिकार केली जाते. मग त्या आवाजाने ते आकर्षित होतं आणि काय होतं? मग ते शिकाऱ्यांनी टाकलेल्या सापळ्यामध्ये अडकतं आणि अशी त्याची शिकार होते. म्हणजे इथे कानामुळे काय झालं? तर हरिण जे आहे तर त्याची शिकार झाली म्हणजे ते संकटामध्ये सापडलं. मग आता हत्ती जो आहे तर त्याला म्हणजे स्पर्श सुख आवडतं म्हणजे त्वचा हे इंद्रिय झालं. मग हत्तीणीचं स्पर्श सुख आवडत असल्यामुळे काय केलं जातं की हत्तीणीला पळवलं जातं हत्ती समोरून आणि हत्तीसाठी सापळा रचला जातो खड्डा करून. मग काय होतं? हत्ती जो आहे तो हत्तीणीच्या पाठी पळतो आणि अशा पद्धतीने म्हणजे तो खड्ड्यात पडतो आणि मग पकडला जातो शिकाऱ्यांकडून. मग इथे काय झालं? त्वचा आहे म्हणजे हे झालं इंद्रिय. मग आता हा जो मासा आहे तर ह्याला म्हणजे पकडण्यासाठी काय करतात शिकारी म्हणजे जे मासेमारी करणारे असतात ते काय करतात? तर मासाचा तुकडा टांगतात असा काठीला टांगून लावतात. आता भरपूर जलसंपदा आहे खरं तर नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये जिथे मासे असतात. मग त्याला तिथले कीटक कृमी पुरेसे असतात अन्न म्हणून. पण लोभ, स्वार्थ म्हणजे काय? इथे इंद्रियाला जीभ मग ही इंद्रियाची आसक्ती झाली. मग त्या आसक्तीपोटी काय करतो? मासा अशी उंच उडी मारतो आणि तो मासाचा तुकडा मटकवायला बघतो. मग त्यामुळे काय होतं? तो त्या गळामध्ये फसतो, त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि अशा पद्धतीने मासा पकडला जातो. म्हणजे काय? इंद्रियाच्या आसक्ती ज्या आहेत तर त्या काय करतात? आपल्याला म्हणजे दुःखामध्ये टाकतात किंवा त्याचा आरंभ जसा असतो सुखदायी तसा अंत दुःखदायी असतो आणि हे जो कोणी जाणतो तो ह्या गोष्टीमध्ये आनंद मानत नाही. तो भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो आणि आपलं शरीर जे आहे आणि त्याची इंद्रिय जी आहेत ती सगळी भगवत सेवेमध्ये समर्पित करतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा हा 5.29. हरे हा कृष्ण. हा माताजी वाचा. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परमस्वामी आणि सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखाच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्ण. हा एकच मिनिट. हा आता समजून घेऊया आपण की सर्व यज्ञ तपस्या
किंवा जे काही म्हणजे आहे वेदामध्ये वर्णित, तर या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? म्हणजे तर भगवान जे आहे, तर यांची सेवा करणं. म्हणजेच काय की यज्ञ, तपस्या या ज्या केल्या जातात, त्या कशासाठी केल्या जातात? भगवान यांची ती भक्तिमय, प्रेममय सेवा. मग सर्व ग्रह म्हणजे हे वेगवेगळे जे ग्रहलोक आहेत, पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत आणि पृथ्वीच्या खाली 7 लोक आहेत. पृथ्वी मध्यभागी आहे. मग ह्या सगळ्या ग्रहावरचे जे सगळे आहेत किंवा सगळ्या देवतांचे परमस्वामी किंवा सर्व प्राणी मात्र म्हणजे या सगळ्या ग्रहावरचे वासी किंवा सगळ्या देवदेवतांचे परमस्वामी किंवा सगळ्या प्राणीमात्रांचे कल्याण करते कोण आहेत? भगवान आहेत किंवा सगळ्यांचे हितचिंतक म्हणजे परोपकारी मित्र जे परमात्मा म्हणून आपल्या हृदयात स्थित आहेत. तर हे कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण आहेत. हा जो कोणी जाणतो तर तो म्हणजे भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतो. म्हणजेच काय की सर्व गोष्टींचे आपल्या भोगता जे आहेत तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्या वर्चस्वाखाली म्हणजे भौतिक प्रकृतीचे स्वामी पण भगवानच आहेत. मायाशक्तीचे नियंत्रक आहेत. मग त्यांच्या वर्चस्वाखाली जे काही आहे ते प्रत्येक कर्म आपलं घडत असतं आणि ते कोण आहेत तर आपले कल्याण करतायत किंवा आपले हितचिंतक आहेत. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांची जी आहे म्हणजे त्यांची जी सर्वश्रेष्ठ अधिपती किंवा मोठमोठे जे देवदेवता आहेत किंवा सर्व जीव आहेत तर त्यांच्या नियंत्रणाच्या अधीन आहेत. अशी भगवान यांची आपल्यासाठी वास्तविक स्थिती आहे. म्हणजे हे जो कोणी जाणतो तोच म्हणजे परिपूर्ण अशा कृष्ण भावनेमध्ये परम शांती प्राप्त करू शकतो. म्हणजे यातून आपण काय समजलो की कृष्ण भावनाभावित कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करणं की ज्याचे म्हणजे जे भगवान जे आहेत तर ज्या सर्वांचे आपल्या सर्वांचे अधिपती आहेत किंवा स्वामी आहेत, कल्याणकारी आहेत आपल्यासाठी किंवा आपले परोपकारी आपल्यासाठी मित्र आहेत, परमोच्च आनंदाचं ठिकाण आहे. मग ह्यांच्यासाठी आपण पूर्ण ज्ञानामध्ये युक्त होऊन केलं तर ते कृष्ण भावनाभावित कर्म किंवा भक्ती योग म्हणजे जो आहे तर तो आपल्याला काय करतो तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतो आणि कृष्णाशी आपला संबंध प्रस्थापित करतो आणि मग त्यामुळं भौतिक दुःख जे आहे किंवा भौतिक वेदना आहे यांचं जे जग आहे, भौतिक संसाराला दुःखालय शाश्वत म्हणले तर त्यापासून आपल्याला शांती, समाधान आणि आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. मग ह्याला पीस फॉर्म्युला म्हटलं जातं या श्लोकाला. म्हणजे परमोच्च आनंदाचं ठिकाण म्हणजे भगवान स्वतः आहेत. सर्वोच्च नियंत्रक म्हणजे भगवान स्वतः, आपले सर्वांचे परमस्वामी आणि आपल्या म्हणजे आपल्या सर्वांचे हितचिंतक किंवा कल्याणकारी मित्र म्हणजे कोण आहेत? भगवान स्वतः आहेत. तर अशा 3 कारणांमुळं ह्याला काय म्हटलं जातं? शांती सूत्र किंवा पीस फॉर्म्युला म्हटलं जातं या श्लोकाला. म्हणजे पहा, म्हणजे इथे जे गोपीजन आहेत त्यांनी प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं पहा आणि त्याद्वारे म्हणजे परम शांती, परम आनंद प्राप्त केला पहा. म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या आनंदासाठी केली. मग असं जेव्हा आपण कर्म करू, श्रीकृष्णांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करू, तेव्हा आपण देखील असा आनंद प्राप्त करू आणि आपले हृदयस्थ परमात्मा जे असतात ते आपले मित्र बनून आपल्याला सहकार्य करतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून आपले हितचिंतक, परोपकारी मित्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. कल्याणकर्ता, सर्वोच्च नियंत्रक, परमस्वामी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आणि ते कसे आहेत? परमोच्च आनंदाचे ठिकाण आहेत, सच्चिदानंद. मग तसा स्थितीला आपण प्राप्त होऊ शकतो. मग इथे हा अध्याय संपला. आता आपण 6वा अध्याय सुरू करू. आता जे रेकॉर्डिंग स्टॉप करून पुन्हा करा म्हणजे तुम्हाला ते वेगळं पाठवावं लागेल. हरे कृष्ण. 6वा अध्याय. हरे कृष्ण. एक मिनिट माताजी, मी दुसरी शेअर करते. हरे कृष्णा. हा माताजी. एक आता हा 6वा अध्याय आहे. याचं नाव आहे ध्यान योग. आता इथे आपण समजून घेणार आहोत की ध्यान योग म्हणजे काय. हं? तर आता प्रत्येक युगाचा धर्म आहे. तर सत्ययुगाचा धर्म होता ध्यान योग म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणे. तर परमात्मा स्वरूपावर भगवंतांच्या ध्यान करायचे. त्या काळात ऋषी मुनींना आयुर्मर्यादा पण सत्ययुगात भरपूर होत्या ना, म्हणजे सत्ययुगामध्ये आयुर्मर्यादा भरपूर आणि पूर्णतः 100% सात्विक लोक होते आणि सत्वगुणाचं प्रमाण भरपूर होतं. त्यामुळे काय झालं की तिथे आयुर्मर्यादा भरपूर आणि परमात्माच्या म्हणजे
रूपावर ध्यान धारणा केली जायची. तो सत्ययुगाचा धर्म होता. तर त्रेतायुगाचा धर्म होता अग्नियज्ञ वेगवेगळे. मग आता द्वापार युगामध्ये काय होतं, भव्य अशा ज्या होत्या मंदिर पूजा, आणि कलियुगाचा युगधर्म काय, नाम संकीर्तन यज्ञ. आता ध्यान योग म्हणजे काय आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे आता ध्यान योग जो आहे, तर त्याद्वारे म्हणजे कशा पद्धतीने भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित केला जातो, भगवान यांच्या कृपेस प्राप्त होतो आपण. तर हे आजच्या अध्यायातून आपण शिकणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, त्याची हा, त्याच्या पुढे पुढच्या स्लाइड्स घेऊ. ह्याच्या पुढे हा, आपण 5वा अध्याय आत्ताच अभ्यासला. 6वा अध्यायावर जाऊ. पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, आता अष्टांग योगात प्रगती करायची किंवा अष्टांग योगाचे टप्पे काय आहेत, आणि मग मनाला कसं संयमित करायचं, मग अयशस्वी योगांचं गंतव्य काय, आणि भक्तियोग कसा सर्वोच्च, हे आपण या अध्यायात शिकणार आहोत. हा, आता पुढची स्लाइड घेऊया. आता या अध्यायात भगवान यांनी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचं माध्यम म्हणून अष्टांग योगाचं वर्णन केले. मग कशा पद्धतीनं असे जे अष्टांग योगी असतात ते स्वतःच्या मन आणि इंद्रियांना संयमित करतात, तर हे आपण समजून घ्या. मग ह्याच्यापेक्षा कृष्ण भावनामयित कर्म कसं अधिक श्रेष्ठ आहे, मग हे सगळं आपण ह्या अध्यायात समजून घेणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्णा. माताजी, माझा आवाज ऐकू येतोय? हरे, हा. आता योग म्हणजे काय, तर भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे किंवा जोडणे खऱ्या अर्थाने. मग आता हा योग आहे का, पहा. आता इथं हा व्यायाम प्रकारच चाललाय, हो की नाही. अशा पद्धतीचं विचित्र आसन करून आपल्याला भगवान यांच्याशी स्वतःला म्हणजे असं जोडता येईल का, भगवंतावर सर्व म्हणजे असं लक्ष केंद्रित करता येईल का, पहा. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आता इथे शीर्षासन केलंय अशा पद्धतीने या साधूंनी. तर मग अशा पद्धतीने कृष्णावर आपल्याला आपलं जे लक्ष आहे ते केंद्रित करता येईल का, किंवा ध्यान करता येईल का, पहा. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता इथे या साधूंनी गाडून टाकले स्वतःचा अर्धा भाग. मग अशा पद्धतीनं अघोरी कृत्य म्हणजे हे म्हणू आपण, श्वास कसा घेता येईल, पहा. त्याला घुसमटून जाईल ना तो. हृदयस्थ परमात्म्याचा हा एक प्रकारे छळच आहे. म्हणजे आता ह्याला काय आपण योग म्हणू का, बिलकुल नाही. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे याद्वारे अशा परिस्थितीत राहून आपल्याला भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करता येईल का, तर बिलकुलच नाही. आणि असे किती दिवस राहणार आपण, हो की नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी, पुढची स्लाइड घेऊया. हा, यांनी तर अर्ध अंगच सगळं गाडून घेतलंय, पहा. मग ह्याला आपण योग म्हणू का, बिलकुलच नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता हा व्यक्ती जो आहे तो वेगवेगळे स्नायूंचे व्यायाम करतो, म्हणजे स्ट्रेचिंग म्हणतो आपण ते. तर तो करतो ह्या मॅटवर. मग आता अशा अवघडलेल्या अवस्थेत राहून आपण भगवंतावर ध्यान केंद्रित करू शकतो का, कृष्णावर असं ध्यान केंद्रित करता येईल का, पहा. हे तर स्नायूंचे आकुंचन प्रसरणाचे व्यायाम आहेत जिम मधले, हो की नाही. व्यायामशाळेमध्ये आपण करतो. मग बिलकुलच नाही, ह्याला तर योग म्हणताच येणार नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. आता हे लोक एरोबिक्सचा व्यायाम करतात, आणि त्यांनी असं उत्तेजक पेय पण घेतलंय, आणि त्या म्हणजे त्या संगीतावर ते नृत्य करून व्यायाम करतात. मग ह्याला योग म्हणायचं का, बिलकुल नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी, पुढची स्लाइड घेऊया. हा, आता ही स्त्री आहे, हिने बकरी योग केलाय. म्हणजे ती तिच्या अंगावर तिने बकरी उभी केली, आणि तिच्यासारखी तिने जे आहे तर ती स्थिती स्वतःची ठेवली. मग ह्याला बकरी योग म्हटलं जातं. तर ह्याला योग म्हणता येईल का, बिलकुल नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. त्याच्या पुढची. हा, आता हे ऑफिस मधले लोक आहेत, ते व्यायाम करतात. ऑफिस मध्ये ते काम करून दमले की थोड्या मधल्या वेळात ते व्यायाम करतात वेगवेगळे स्नायूंना म्हणजे विश्रांती मिळावी म्हणून. मग त्याला ऑफिस योगा म्हटले. मग ह्याला योग म्हणता येईल का,
जे तर व्यायाम प्रकार झाले वेगवेगळे, मग ह्याला नाही योग म्हणता येणार. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, आता इथं बाजारामध्ये वेगवेगळे जे उपलब्ध आहेत, म्हणजे जे ग्रंथ पुस्तकं उपलब्ध आहेत, तर ते इथं आहेत पहा. चेअर योगा, त्यानंतर फिजिकल मेंटल हेल्थसाठी योगा, प्रेग्नन्सी योगा, मग योगा फॉर कॅट्सन म्हणून आहे, म्हणजे असं मांजरासारखं राहायचं, म्हणजे गरोदरपणी अशा पद्धतीचं व्यायाम करावा असं सांगितलं जातं. हम्म. मग आता हे जे सगळं आहे, तर हे काही, ह्याला काही योग म्हणता येणार नाही. हा फक्त व्यायाम प्रकारच आहे. म्हणजे योगाच्या म्हणजे नावाखाली वेगवेगळ्या योग संस्था पण आहेत आता प्रचलित, आणि तिथे व्यायाम प्रकार शिकवले जातात. आणि इथे हिरण्यकश्यपूनं पहा तप केलंय, खडतर तप केलंय, की इतकं म्हणजे त्यानं खडतर तप केलं, तो उभे राहिला ऊन थंडी वारा पाऊस, आणि इतके वर्ष उभे राहिला तो, की त्याचा एक भाग जो आहे तर तो मुंग्यांनी कुरतडलाय, मांसल भाग एक बाजू शरीराची, आणि पक्ष्यांनी तो मांसल भाग म्हणजे खाल्ला. एक पक्षी घेऊन जाताना दिसते पहा, म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे त्याचं खडतर कठोर तप होतं. मग ह्याला योग म्हणता येईल का? तर बिलकुल नाही. आपण हृदयस्थ परमात्म्याचा तो छळ करत असतो, म्हणजे हे शास्त्र समजत नाही. तर आता हे जे आहेत ते व्यायाम प्रकार आहेत. मग ह्यांना आत्मा परमात्मा ह्याचं काही ज्ञान अशा योग संस्था ज्या आहेत तर त्या देत नाहीत, किंवा आपलं शरीर आणि भगवान यांच्याशी आपला संबंध काय हे ज्ञान इथे मिळत नाही. हे फक्त व्यायाम प्रकार शिकवले जातात. मग हे खरे योगी असतात का, असं जे व्यायाम शिकवणारे किंवा असं पद्धतीचे व्यायाम प्रकार करून आहे, तर बिलकुल नाही. मग खरा योग आणि खरे योगी कोण, हेच आपण आजच्या अध्यायात शिकणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, ही वेगवेगळी पुस्तकं आहेत पहा. वजन कमी करण्यासाठी योग, किंवा असे वेगवेगळे प्रकारचे डेस्कटॉप योगा, बिझनेस सक्सेससाठी योगा सिक्रेट्स, म्हणजे असे सगळे प्रकार. मग ह्यातून काही आपण भगवान यांच्याशी जोडले नाही जाणार. मग योग म्हणजे काय हे आपण आता जाणून घेणार आहोत. पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्या पुढे जाऊ. हा, मग योग म्हणजे काय, तर भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करणे. आणि मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, मन आणि इंद्रियांना संयमित केलं पाहिजे. मग योग म्हणजे काय, तर 8 अंगांनी आपण जे आहे तर त्यांचं मिलन करून भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे ते प्रयत्न करत असतात. मग त्याचे हे टप्पे आहेत. म्हणजे आता पहिला टप्पा यम. यम म्हणजे काय, बाह्य नियम. म्हणजे आपण समाजामध्ये ज्या राहतो तर तिथं आपलं एक आचारसंहिता आहे, की एखाद्या व्यक्तीने कसं राहिलं पाहिजे. हे जे असतात समाजामध्ये, आपण समाजाचा घटक म्हणून जेव्हा राहतो तेव्हा आपण काय करतो, तर आपण चोरी करत नाही, हिंसा करत नाही, प्रामाणिकपणाने सभ्यपणे वर्तन करतो. एखादी परस्त्री आहे तर आपली माता जी आहे तर माता आणि पत्नी जे आहेत तर ह्यांच्याविषयी आपल्याला आदरभाव असतो. म्हणजे काय, की आपल्या पत्नी सोडून इतर सगळ्या स्त्रियांना आपण माता मानतो. मग ह्याला म्हणायचं अपरिग्रह. तर अशा पद्धतीने आपण नैतिक आचरण करतो. मग ह्याला म्हणायचं यम. म्हणजे बाह्य जीवन आपलं कसं शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. मग ह्याला म्हणायचं यम. नियम म्हणजे काय, अंतर्गत नियम. म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जे आपण आचरण करतो ते, म्हणजे आपण जे काही आपली दैनंदिनी बनवतो, की मी सकाळी उठेन, लवकर पहाटे उठेन मी 4:30 वाजता. मग नामजप जो आहे तर मंदिरामध्ये असतो. मग त्याआधी मंगल आरती असते, मग मंगल आरतीला मी जोडेन ऑनलाईन. मग त्यानंतर मी नामजप करेन. मग त्यानंतर मी भागवताचा क्लास ऐकेन. मग दैनंदिन कार्यक्रम, म्हणजे कार्यक्रम जो आहे त्यानुसार माझी नोकरी, ऑफिस किंवा माझा जो व्यवसाय आहे तर तिथे मी जाईन. म्हणजे असं आपलं जे दिवसभराचं नियोजन, त्याला म्हणायचं नियम. आणि तिथं आपण ते अत्यंत काटेकोरपणे पालन करतो त्याचं. मग आसन म्हणजे काय, तर अत्यंत म्हणजे अशी सुखाची मुद्रा, म्हणजे आपल्याला जी म्हणजे अत्यंत सोयीची आणि सुखाचं असं जे म्हणजे मुद्रा आहे, तर त्या मुद्रेमध्ये बसून आपण काय करायचं, ध्यान करायचा प्रयत्न करायचा. अवघडलेल्या असं पद्धतीनं हातपाय वेडेवाकडे आपण जे पाहिले वेगवेगळे हे स्ट्रेचिंग चे व्यायाम, तर असे केले तर काय आपल्याला म्हणजे तिथे आपण सुखावस्थेत असणार नाही. म्हणजे असं मुद्रा पाहिजे, असं आसन पाहिजे, की ते आपल्याला सुख अवस्थेत ठेवेल. मग त्या आसनामध्ये किंवा त्या मुद्रेमध्ये आपण ध्यान करू शकतो. मग आता प्राणायाम म्हणजे काय, की श्वासाचं नियंत्रण. श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. म्हणजे श्वासाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आहेत श्वास नियंत्रणाचे, प्राणायामचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्यानुसार आपण काय करतो, श्वासावर पहिल्यांदा लक्ष केंद्रित करतो. त्याद्वारे काय करतो आपण,
आवाज येत नाहीये माताजी. काहीच ऐकू नाही येत. ते प्रयत्नाचं पाऊल असतं म्हणजे श्वासावर आधी नियंत्रण. मग प्रत्याहार म्हणजे काय? आपल्या आध्यात्मिक विकासामध्ये म्हणजे या नियंत्रणामध्ये ध्यान केंद्रित करण्याच्या नियंत्रणामध्ये म्हणजे जेव्हा म्हणजे ही जी पद्धत आहे म्हणजे मन आणि कृष्ण इथे अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत विकासामध्ये, आध्यात्मिक विकासामध्ये, तर त्या म्हणजे आपल्या सकाम इच्छा. मग त्यातली संवेदनाच काढून घेणं म्हणजे इंद्रियांच्या ज्या संवेदना काढून घेणं म्हणजे इंद्रियांची आसक्ती नष्ट करणं, तर त्याला म्हणायचं प्रत्याहार. मग आता जेव्हा अशी इंद्रिय संयमित व्हायला लागतात, मन संयमित व्हायला लागतं, मग तेव्हा धारणा म्हणजे काय? मनाची अविचलित एकाग्रता म्हणजे एकाग्र चित्ताने हृदयातल्या परमात्मा जो आहे तर त्याच्यावर ध्यान करणं, तर त्याला म्हणायचं धारणा. मग आता ध्यान म्हणजे काय? तर मन आणि बुद्धी एकाग्र करून म्हणजे ध्यान जे आहे ते केलं जातं हृदयस्थ परमात्म्यावर, त्याला म्हणायचं ध्यान म्हणजे बुद्धी मन सगळं काही एकाग्र करायचं. मग आता मन बुद्धी आत्मा यांनी पूर्णतः भगवान जे आहेत तर त्यांच्या परमात्मा स्वरूपावर स्वतःला म्हणजे त्या ध्यानामध्ये स्वतःला समर्पित करणं, तर त्याला म्हणायचं समाधी. म्हणजे असे अनेक दिवस महिने असे पूर्वीचे जे ऋषीमुनी होते ते समाधीस्थ असायचे पहा. मग ह्याला म्हणायचं म्हणजे ती पूर्णतः एकाग्र अवस्था असते मन बुद्धी आत्म्याने भगवान यांना समर्पित अशी. तर अशा पद्धतीचं हे अष्टांग योगानुसार आचरण केलं जातं. मग आता हा बघ आपण इथे समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढे जाऊ. हरे कृष्ण. हा मग आता यम म्हणजे काय? ते आपण अभ्यासलं की निर्जन ठिकाणी आपण जायचं आणि काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं, असं ध्यानस्थ बसायचं एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन. म्हणजे लोक जंगलात जायचे, पर्वतावर जायचे किंवा पर्वताच्या पायथ्याशी गुहा असायचे तिथे जायचे. अशा पद्धतीने किंवा पवित्र तीर्थस्थळ आहेत तर तिथं जायचे आणि अशा पद्धतीने काय करायचे? ध्यानस्थ राहायचा प्रयत्न करायचे. गंगा किनारी, यमुना किनारी किंवा केदारनाथ, बद्रीनाथ अशा ठिकाणी जाऊन ते काय करायचे? ध्यान करायचा प्रयत्न करायचे पहा. म्हणजे अंतर्यामी नेहमी भगवान यांचं चिंतन ठेवायचं किंवा भगवान यांच्यावरच मन केंद्रित करायचं. मग हे आत्मसाक्षात्कारासाठी अनुकूल परिस्थिती आहे तर अशी स्वीकारायची. मग ह्याला म्हणायचं काय की ही जी अवस्था आहे तर ही जी अवस्था आहे की ज्या आवश्यक गोष्टी आहेत तर त्या स्वीकारायच्या आणि ज्या म्हणजे ध्यानासाठी आवश्यक गोष्टी आणि प्रतिकूल गोष्टी आहेत तर ते त्यागायच्या. मग अशा पद्धतीने
जे आहे तर ते मनावर नियंत्रण ठेवायचं. मग नियम म्हणजे काय, की खाणे पिणे त्या म्हणजे ते कसं आचरण करायचं, तर खाणे पिणं झोपणं आपलं जे आहे किंवा आपल्या ह्या वेगवेगळ्या सवयी आहेत, म्हणजे आपण कर्म करतो किंवा म्हणजे अशी वेगवेगळी करमणुकीची जी साधनं आहेत तर त्यांचा वापर करतो. म्हणजे अशा पद्धतीनं सवयींमध्ये आपण रमलेलो असतो. मग ह्या सवयी ज्या आहेत, आहार, निद्रा, विहार, करमणूक अशी कर्म करण्याचा आपण प्रयत्नात असतो. तर ती काय करायची, तर ती त्यागायची, म्हणजे ती टाळायची. म्हणजे अशा पद्धतीनं सगळं संयमित करायचं, संयमित आहार घ्यायचा. जितका जेवढा शरीराची आवश्यकता आहे ते म्हणजे म्हणजे शरीराचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी तर तेवढाच आहार घ्यायचा. मग अशा पद्धतीचं जे आहे तर ते आचरण करायचं. मग करमणुकीच्या सवयीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्यापेक्षा मग काय करायचं, भगवत सेवेमध्ये युक्त व्हायचं. मग अशा पद्धतीनं स्वतःला संयमित करायचं, त्याला म्हणायचं नियम. मग आसन म्हणजे काय, कुशागवतावर म्हणजे जे दर्भाचं आसन आहे त्याच्यावर बसायचं आणि त्याच्यावर मृगार्जिन घालायचं. आणि मग आता आसन खूप उंच पण नको, म्हणजे उंच कड्यावर असं नाही बसायचं. आणि खूप जमिनी मध्ये नदी किनारी नाही बसायचं. तर पूर्वीच्या काळी पाहणं, नदीच्या शेजारी असलेल्या उंच पाषाणावर किंवा एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये किंवा एखाद्या टेकडी मधल्या म्हणजे उंच दगडावर अशा म्हणजे उंच असा दगड किंवा पाषाण असतो, मोठी शिला असते, तर तिथं बसायचे पहा. म्हणजे जे ध्यान करायला बसायचे ते म्हणजे खूप खाली पण नसावे आणि खूप उंच असं पण नसावं, म्हणजे जमिनीलगत पण असू नये आणि खूप उंच पण नको. मग एखाद्या पवित्र ठिकाणी म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ अशा म्हणजे तीर्थक्षेत्री, नदी किनारी म्हणजे पवित्र भूमी मानल्या तशा ठिकाणी म्हणजे ध्यानाला बसण्याची पद्धत आहे. गंगा किनारी बसतात असं, म्हणजे जे काही आहे म्हणजे जिथं भगवंतांचा वास आहे अशा पवित्र ठिकाणी बसण्याची पद्धत आहे. मग आता ते ध्यानाला बसताना कसं बसतात, तर आपलं सगळं शरीर, मान, डोकं सरळ रेषेत ठेवायचं आणि नाकाच्या टोकाकडे म्हणजे नासाग्राकडे पाहायचं आणि अशा पद्धतीनं ध्यान केंद्रित करायचं, भगवान यांच्यावर प्रयत्न करायचा. मग मन आहे तर ते पण कसं ठेवायचं, संयमित ठेवायचं आणि लैंगिक जीवनापासून पूर्णपणे स्वतःला मुक्त ठेवायचं, म्हणजे आपली इंद्रिय आवरायची अशा पद्धतीने प्रयत्न करायचा. मग प्राणायाम म्हणजे काय, की श्वासाची हालचाल आत आणि बाहेर. मग त्याचा म्हणजे त्याचा सराव करायचा आणि त्याद्वारे श्वासावर नियंत्रण करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ती एक प्रकारे आपण इंद्रिय संयमित करत असतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पुढची स्लाइड घेऊया. हा, आता ही योग प्रणाली आपल्याला वापरून पाहायला तुम्ही तयार आहात का आपण सगळे? तर बिलकुलच नाही, हो की नाही? अवघडच आहे हे सगळं, म्हणजे शक्यच नाही आपल्याला. आपण 5 मिनिटं एखाद्या विषयावर मन केंद्रित करू शकत नाही. मग ध्यान योगाने आपल्याला असं ध्यान केंद्रित करा आणि दिवस रात्र परमात्म्याच्या ध्यान केंद्रित करून राहा असं कोणी सांगितलं तर आपल्याकडे वेळही नाही. आणि आपलं मन जे आहे तर इतका काळ म्हणजे आपण म्हणजे इतका काळ आपलं ध्यान पण केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे कलियुगामध्ये कसं आहे, तर कलियुगमध्ये कसं आहे, अल्पबुद्धी अल्पायू लोक आहेत आणि पथभ्रष्ट लोक आहेत, तर आपल्याला हे शक्य नाही. आता आपण काय करू शकतो, आपण पुढे समजून घेऊ. हा, मग पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. पुढची स्लाइड. हा, मग आता अर्जुन जो आहे तर त्याला काय सांगितलं, की तुझं जे काही कर्तव्य कर्म आहे जे काही आहे तर म्हणजे जे काही त्याचं होतं तर त्याच्यावर त्यानं काय केलं, मन एकाग्र केलं. म्हणजे त्याचं क्षत्रिय जो आहे तर त्याला युद्धकलेचं प्रशिक्षण देण्यासाठी द्रोणांकडे पाठवलं होतं. मग त्यांना काय सांगितलं, त्याला आपण ही गोष्ट ऐकली. त्यांना काय सांगितलं, मला पक्षी दिसतो आणि बाण दिसतो. म्हणजेच काय, आपली बुद्धी कशी पाहिजे, एकाग्र पाहिजे. मन कसं पाहिजे, एकाग्र चित्त आपण असले पाहिजे. मग आता हे सगळं जे आहे तर हे का आपण अभ्यासतो आहोत ते पुढे आपल्याला उलगडेल. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, आता ही गोष्ट आहे नर आणि नारायण यांची. तर हे जे आहेत ते भगवान यांचे अवतार आहेत बरं का. नर म्हणजे तो मनुष्य अवतार असतो, मनुष्य अवतारात भगवंतांचा विस्तार, आणि नारायण म्हणजे भगवान स्वतः. असं प्रत्येक युगामध्ये येतात, म्हणजे सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सगळ्या युगामध्ये. मग आता जे त्रेतायुग आहे तिथे नरनारायण म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन. मग हे जे नरनारायण होते तर हे जे होते तर ते उत्तम असे क्षत्रिय होते, दक्ष राजाचे पुत्र होते. पण ते ते काय म्हणाले, की आम्ही काही गृहस्थाश्रमात स्वीकार नाही करणार किंवा असं भौतिक जीवन जगणार नाही. मग ते आम्ही तप करू, तपस्या करू, ध्यान करू म्हणून ते
बद्रिकाश्रम आहे तिकडे निघून गेले आणि तिथं ध्यानस्थ होते. मग त्यांचे धनुष्यबाण टांगलेले होते वृक्षावरती आणि तिथं असंख्य बाण असे पडलेले होते. मग तिथं जे आहे तर ते प्रल्हाद महाराज आहे. मग त्यांनी हे पाहिलं आणि त्यांच्या मनात विचार आला की म्हणजे हे तर दिसतात योगी संन्यासी, मग इथं धनुष्यबाणाची काय आवश्यकता आहे? म्हणजे त्यातले जे नारायण होते त्यांनी त्यांच्या मनातलं ओळखलं, ते भगवान आहेत ना, स्वयं भगवानाचा अवतार आहे. मग त्यांनी सांगितलं ज्यांना त्यांना आपल्या पात्रतेप्रमाणे राहावं असं ते म्हटले. मग प्रल्हाद महाराजांना खूप क्रोध आला आणि त्यांचं युद्ध झालं, यांच्याशी हजारो वर्ष युद्ध झालं. मग त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज हरले ते युद्ध आणि मग ते जेव्हा वैकुंठात गेले तेव्हा त्यांनी विचारलं मी युद्ध का हरलो, तर मग भगवान स्वतः सांगितलं विष्णूने, अरे ते म्हणजे माझाच अवतार आहे, मी स्वतःच आहे तिथे. म्हटल्यावर ते त्यांना शरण आले का. मग आता याच्या पुढे जाऊ आपण, तर पुढची आपण स्लाइड अभ्यासू. हा, आता ही एक गोष्ट आहे अर्जुन आणि जे भगवान शिव आहेत तर त्यांची. मग अर्जुन आहे तर त्याला महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान जे आहेत शिवजी तर ह्यांच्याकडून पशुपती अस्त्र हवं होतं बरं का. मग त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी तप केलं, कठोर तप सुरू केलं अरण्यात जाऊन. मग त्याचं तप इतकं म्हणजे कठोर तपस्या होती त्याची की त्याची उष्णता जी निर्माण झाली जंगलात, त्यामुळे इतर ऋषी मुनीमध्ये जे म्हणजे तपासाठी किंवा तपस्येसाठी होते किंवा तिथे होते उपस्थित किंवा ध्यानस्थ होते त्या जंगलामध्ये, तर त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली अर्जुनाच्या तपाची. आणि मग भगवान शिव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ते अर्जुनाची स्तुती गुणगान असं भक्तांकडून पोहोचलं. मग भगवान शिव जे आहेत तर त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. मग त्यांनी काय केलं, एका पारध्याचं रूप घेतलं आणि त्यांचे जे भक्तगण आहेत तर म्हणजे असे जे राक्षस वगैरे त्यांचे असतात भक्तगण, तर त्यापैकी एकाला म्हणजे डुकराचं त्यांनी स्वरूप दिलं आणि मग काय केलं, मग ते शिकार करू लागले पारधी म्हणून त्याची आणि ते डुक्कर धावू लागलं. मग आता अर्जुन जिथे बसला होता तिथे त्यांनी ते पाहिलं. मग त्यांनी ते म्हणजे ते स्वतःच्या दिशेने येते पाहून आता काहीतरी म्हणून रक्षण करायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, बाण जो आहे तो आपल्या धनुष्याला लावला आणि सोडला. मग ते त्याची शिकार झाली. मग तिकडून पारध्याने पण बाण सोडला आणि तो शिकार करत होता त्या डुकराची, मग त्याची शिकार झाली. मग अशा पद्धतीनं ते दोघे समोरासमोर आले आणि माझी शिकार म्हणून भांडू लागले, म्हणजे त्यांच्यामध्ये वादविवाद झाला. मग आता त्यामुळे काय झालं, अर्जुनाला क्रोध आला आणि मग त्यांच्यामध्ये युद्ध झालं. मग आता भगवान शिव आहेत त्यांच्याशी त्यांनी भरपूर वेळ युद्ध केलं. मग तो अत्यंत थकला. मग त्याने काय थोडासा विश्रांतीसाठी वेळ मागितला आणि त्यांनी काय केलं, आपली जे उपास्य दैवत आहे म्हणजे जे भगवान शिव आहेत तर त्यांचं जे लिंग आहे म्हणजे जे पिंड आहे भगवान शिवांचे, तिथे जाऊन त्याने काय केलं, तिथल्या सुंदर फुलांचा हार केला जंगलातल्या वृक्षाच्या, आणि त्यांनी त्याला तो हार अर्पण केला त्या लिंगाला. तिथे प्रार्थना केली आणि तो पुन्हा परत आला. मग तेव्हा त्याने काय पाहिलं की तो जो हार त्यांनी अर्पण केला होता त्या लिंगाला, तर तो जो आहे तर तो भगवान शिवजींच्या गळ्यात त्यांनी पाहिला. म्हणजेच काय की त्या अर्जुनाला हे कळू आलं की हे जे भगवान म्हणजे शिव आहेत तर हे पार्थ्याच्या रूपात आलेले आहेत. मग तो त्यांना शरण गेला. म्हणजे भगवान शिव जे आहेत तर ते ह्या अर्जुनाच्या ह्या म्हणजे कृतीमुळे प्रसन्न झाले, त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न झाले आणि मग त्यांनी त्याला म्हणजे आपल्याकडचं जे पशुपती अस्त्र आहे ते दिलं. म्हणजे जे अर्जुनाचं धनुष्य होतं गांडीव, किंवा त्याला पशुपती अस्त्र म्हणतात, तर ते कोणाकडून मिळाले, तर भगवान शिवजींकडून मिळाले. आता आपण पुढे जाऊ. मग आता ह्या सगळ्यांमधून आपण काय शिकणार आहोत, तर आपलं मन कसं आहे, तर मन अत्यंत चंचल आहे आणि या मनाला जे आहे आवर घालणं किंवा या मनाला संयमित ठेवणं, नियंत्रित ठेवणं हे अत्यंत अवघड आहे. मग आता या मनाला कसा आवर घालायचा, तर ते आपण पुढच्या श्लोकातून शिकणार आहोत. किंवा मनाला कसं नियंत्रित करायचं तर ते आपण शिकणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. माताजी थोडस 2 मिनिटात जॉईन होतील, तोपर्यंत आपण हा भाग समजून घेऊ. तर आपलं मन कसं आहे, चंचल आहे आणि असं अत्यंत दुराग्रही बलवान आहे. आणि मग मनाचा निग्रह करणं हे वायूला पण नियंत्रित करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे असं अर्जुनाला वाटतं. श्लोक क्रमांक 6.34 आहे. तर आता ह्याच्यातून आपण समजून घेऊया की मन इतकं दुराग्रही आहे की बुद्धीच्या आधी नसलं तरी बुद्धीवर पण प्रभुत्व गाजवतं. म्हणजे काय की मन जेव्हा संयमित असतं तर तेव्हा म्हणजे आपल्याला
जे आहे प्रत्येक जे कार्य आहे ते मनाला संयमित करून आपण करणं आवश्यक असतं आणि ते जेव्हा संयमित असतं तर तेव्हा ज्या कृती घडतात तर त्या आपल्याला पूरक ठरतात. मग आता कसं हे समजून घ्यायचं तर मन जर बलवान झालं तर ते आपलं शत्रू बनतं पहा. मन हे आपलं नेहमी मित्र आहोत म्हणजे काय की मनाला आपल्याला संयमित करता आलं पाहिजे म्हणजे ते आपलं मित्र बनेल. म्हणजे मग आता मनाला मित्र बनवायचं तर आपण काय केलं पाहिजे तर आता भगवद्गीता किंवा भागवतातले जे उपदेश आहेत ना तर ते काय करतात तर ते आपलं जे मन आहे अशा पद्धतीनं जे अनियंत्रित आहे तर त्याला ते संयमित बनवण्यासाठी मदत करतात. कशा पद्धतीनं तर आपण समजून घेऊ की आपली जी बुद्धी आहे ना तर ती जी काय करते तर ती मन आणि इंद्रियावरती अनुशासन करते म्हणजे त्यांचं नियंत्रण करते. मग आता मन काय करतं मनाचं कार्य काय इच्छा करणं मनामध्ये अनेक गतानुभवांचा साठा असतो आणि मग मन काय करतं की म्हणजे इंद्रिय त्याला जे विषय कडं खेचतात तर त्याबद्दलची म्हणजे इच्छा व्यक्त करायचं काम मन करतं. मग बुद्धी ते ऐकते आणि निर्णय घेते. आणि मग त्याद्वारे आपल्या कर्मेंद्रियांद्वारे कर्म घडतं. म्हणजे थोडक्यात आता उदाहरण घेऊया आपण मार्गावरून चाललो आहोत बरं का आणि आपल्याला एखादं आईस्क्रीमचं दुकान दिसलं. मग आपली जी बुद्धी आहे ना तर तिला मन कशा पद्धतीनं तिच्याकडे इच्छा व्यक्त करतं पहा. म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत म्हणजे डोळ्यांनी ते पाहिलं आईस्क्रीमचं दुकान. मग आता डोळ्यांनी पाहिलं म्हणजे इंद्रियांनी जे विषय जो आहे तो सांगितला. म्हणजे आता हे आईस्क्रीम खायचंय. मग मनाने इच्छा निर्माण केली म्हणजे की मला हे आईस्क्रीम खायचंय असं बुद्धीकडे ही इच्छा व्यक्त केली. आता मनामध्ये गतानुभवांचा साठा म्हणजे आधी मी बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लंय, मँगो आईस्क्रीम खाल्लंय, मग व्हॅनिला खाल्लंय असा साठा असतो गतानुभवांचा. मग आता मी कुठलं खाऊया असं विचार करतं मन आणि इच्छा व्यक्त करतं जरा वेगळं कुठलं तरी आईस्क्रीम खाऊया असं वाटतं मनाला. मग बुद्धी काय करते निर्णय घेते. मग बुद्धी सांगते पायांना की आता वळा त्या आईस्क्रीमच्या दुकानाकडे आणि मग आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन हाताने बुद्धी सांगते की आता आपल्या पर्समधले पैसे काढा आणि त्या आईस्क्रीम खरेदी करा आणि मग तिथं मनाला हवा असणारा फ्लेवर जो आहे तो म्हणजे तो फ्लेवर कुठला हवा आहे हे निर्णय घ्यायला बुद्धी मार्ग देते. म्हणजे आतापर्यंत आता खाल्लेला जो नाहीये तर असा जो फ्लेवर आहे तर ते बरोबर मन सांगतं इच्छा व्यक्त करतं आणि बुद्धी तो निवडते. मग अशा पद्धतीनं बुद्धी जी आहे तर ती काय करत असते अनुशासन करत असते मन आणि इंद्रियांवर. मग आता ही बुद्धी जर कमजोर झाली तर काय होईल मन जे आहे तर ते बलवान बनेल आणि त्यामुळं मनात जे काही इच्छा येईल त्याप्रमाणे कार्य होईल. मग मनाला इंद्रिय जी आहेत तर ती सगळी विषयांकडं म्हणजे काय करत असतात आकर्षित करत असतात. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणजे असं जे बलवान मन आहे तर ते शत्रू बनेल आपलं आणि त्यामुळे काय होईल की आपला जीवन रथ जो आहे तर त्यातला जो प्रवास आहे आत्मा त्याचा प्रवास काय होईल दुःखाचा होईल अडथळ्यांचा होईल. मग आता हे जो मन आहे तर ह्याच्यापेक्षा जर बुद्धी बलवान असेल तर ती काय करेल मनाची लगाम आपला जीवन रथ जो आहे तर त्यामध्ये मनाची लगाम ती नियंत्रित ठेवेल आणि इंद्रियांचे जे घोडे आहेत असे विषयासक्तीचे तर विषयांकडे नेणारे तर त्यांना नियंत्रित ठेवेल आणि त्यामुळे आपल्या आत्म्याचा प्रवास कसा होईल शांतीचा समाधानाचा होईल पहा. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे आपण बुद्धी बलवान बनवली पाहिजे. मग बुद्धीला बलवान कोण बनवतं हरिकृष्ण महामंत्राचा जप भगवद्गीता भागवतातले उपदेश भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा नवविधा भक्ती भक्तांचा संघ अशा पद्धतीनं आपण जेव्हा भक्ती साधण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपली बुद्धी बलवान बनते आणि ती मनाचा लगाम नियंत्रित ठेवते आणि मन त्यामुळे आपला मित्र बनतं. जेव्हा एकदम मन संयमित होतं तेव्हा आपण घरातल्या ज्येष्ठांचं जेव्हा सगळ्यांचं ऐकतो आपल्याला घरात सांगतात हो की नाही मग ज्येष्ठांची आज्ञापालन जेव्हा करू तेव्हा काय करू आपण परमात्मा जो आहे आपल्या हृदयामध्ये स्थित भगवान त्यांचं आज्ञापालन करू. हो की नाही मन संयमित असेल आपली बुद्धी बलवान असेल तर आपण निश्चितच परमात्म्याच्या आज्ञेचं पालन करू. हो की नाही. मग हे कार्य कधी घडतं जेव्हा आपली बुद्धी बलवान असेल आणि मग बुद्धीला बलवान बनवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न आणि सर्वात प्रथम हरे कृष्ण महामंत्राचा जप. तर पुढे जाऊ आपण नमतेची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण हरे कृष्ण. हा मग त्याची हा श्लोक घेतला मी फक्त वाचा तुम्ही. येस माताजी मी म्हणते चंचलम हि मन कृष्ण रमाति बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी जरा थोडेसे जवळ येऊन बोला तुमचा आवाज खूप स्लो येतोय. हा तर आता
जे ह्या श्लोकामध्ये आपण अभ्यासलं, श्लोकाचा अर्थही समजून घेतला, तर अशा पद्धतीने अर्जुन म्हणून म्हणतात की आपलं मन इतकं चंचल आहे की एक वेळ वाऱ्याला देखील मला नियंत्रणात ठेवणं शक्य आहे, पण मनाला नाही. मग ह्या मनाला संयमित करण्यासाठी आता काय करायला पाहिजे ते आपण अभ्यासला. हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवद्गीता भागवतातले उपदेश, आणि त्याद्वारे भगवंताच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवंतांना अर्पण केलेला अन्न उच्चिष्ट म्हणून खाल्लं आपण, असे जेव्हा प्रयत्न करू तर निश्चितच आपलं मन काय होईल, संयमित राहील. आता पुढे जाऊ आपण, आणि ते मित्र बनेल. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हे रिपीट आहे माताजी. श्लोक. पुढचा श्लोक हे रिपीट आहे श्लोक. हा, हे वाचा माताजी. हरे कृष्ण. धन्य 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 भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्ततेने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे काय म्हणतात भगवान की चंचल मन आहे, निसंशय कठीण आहे, अवघड आहे मनाला आवर घालणं, पण निरंतर अभ्यासानं, म्हणजे अभ्यास योग युक्तेनं असा शब्द आहे श्लोकामध्ये. म्हणजे काय की निरंतर अभ्यास म्हणजे काय, नवविधा भक्ती. तर त्याद्वारे आपण भक्ती मार्गाच्या आचरणाद्वारे आपण काय करू, तर जे मन आहे तर ह्याला निश्चितच आवर घालू शकू, म्हणजे मनाला मित्र बनवू शकू. आणि त्याद्वारे हे जे बेलगाम मन आहे, म्हणजे अनियंत्रित मन आहे, ते मित्र बनल्यामुळे काय होईल की आपली इंद्रिय जी आहे तर ती पण संयमित राहतील, ती पण भगवत सेवेमध्ये युक्त राहील, मन ही भगवत सेवेमध्ये युक्त राहील, कारण आपली बुद्धी बलवान असेल. आणि ही बुद्धी भगवंताच्या ठायी ठेवली तर बुद्धीनं आपण भक्तिमय प्रेममय सेवे जे आहे तर ते करण्यासाठी आपण प्रत्येक कर्म आपलं केलं तर त्याद्वारे आपल्या आत्म्याचा प्रवास काय होईल, तर अत्यंत शांतीचा समाधानाचा होईल. म्हणजेच काय की ज्याचा मनावर ताबा आहे, मग मनावर ताबा कधी होईल, जेव्हा आपली बुद्धी बलवान असेल तर तो योग्य मार्गाने प्रयत्न करतो, म्हणजे त्याची बुद्धी विवेकी बनते. आणि त्यामुळे काय होतं की मन आणि इंद्रिय संयमित राहतात, आणि त्याद्वारे आपली जी कर्म आहेत ती शास्त्रसंमत कर्म होतात, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केली गेलेली कर्म होतात. आणि त्याद्वारे आपण प्रत्येक कर्माद्वारे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणून ते प्रत्येक कर्म करतो, आणि अशा पद्धतीने भक्ती मार्गावर उन्नत होतो, आणि अशा व्यक्तीला निश्चितच यश मिळतं असं भगवान सांगतात. आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. माताजी पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आता मन मित्र आहे की शत्रू आहे, म्हणजे तर आपण ठरवायचं. म्हणजे आता ह्याच्यासाठी आपण भाग समजून घेऊया की सत्ययुगामध्ये काय होतं की दोन वेगवेगळ्या ग्रहावर असुर आणि देव यांचं अस्तित्व होतं. म्हणजे पहा की जो हिरण्याक्ष होता तर तो वेगळ्या ग्रहावर होता, आणि भगवान होते तर ते वेगळ्या ग्रहावर होते. असं होतं सत्ययुगामध्ये. मग आता जे त्यानंतर जे आलं तर ते त्रेतायुग आलं. तर त्रेतायुगामध्ये काय होतं, तर वेगळ्या देशामध्ये होते असुर आणि देव. म्हणजे काय, भगवान श्री रामचंद्र अयोध्या राज्यात होते, म्हणजे तो वेगळा देश झाला. आणि श्रीलंका आत्ताची म्हणजे लंकेमध्ये रावण होता, म्हणजे वेगवेगळ्या दोन देशामध्ये होते. मग आता पुढे जाऊन काय झालं, म्हणजे द्वापार युग आलं तर तिथे काय झालं, तर एकाच कुटुंबामध्ये वेगवेगळे दोन भाऊ होते. तर तिथे म्हणजे हे देव आणि असुर स्वरूप म्हणजे असं होतं. म्हणजे काय की दैवी गुण असलेले म्हणजे पांडव होते, आणि असुरी प्रवृत्तीचे म्हणजे कोण होते, तर कौरव होते, म्हणजे दुर्योधन. मग आता कलियुग आहे, तिथे काय तर एकाच व्यक्तीमध्ये, एकाच शरीरामध्ये दैवी गुण पण आहेत आणि असुरी गुण पण आहेत. मग आता आपण जेव्हा मनाला मित्र करू तेव्हा काय होईल, तर ह्या असुरांवर आपण विजय मिळवू शकू. म्हणजे आणि जर मन शत्रू झालं तर काय होईल, तर अशा पद्धतीने आपण
मन शत्रू झाल्यामुळं काय होईल तर आपलं म्हणजे जे आहे तर ते नियंत्रण जे आहे मनावरचं तर ते निघून जाईल किंवा आपण योग्य आचरण करू नाही शकणार म्हणजे आपण शास्त्रसंमत आचरण नाही करणार आपलं जे आचरण आहे ते तमोगुणी होईल म्हणजेच काय की मनाला मित्र करून आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो भगवत कृपा संपादन करू शकतो मन जर शत्रू असेल तर भगवान यांच्यापासून आपण दूर जाऊ आपण सगळी तमोगुणी कार्य करू असुरी प्रवृत्तीची कार्य करू म्हणून आपण काय केलं पाहिजे या म्हणजे आपल्यातले जे दैवी गुण आहेत म्हणजे तर त्यांची जोपासना केली पाहिजे आणि ते गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग आपलं मन मित्र बनेल मग ते कसे बाळगायचे ते पुढच्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत म्हणजे आपण या शत्रूवर म्हणजे आसुरी जे आहेत म्हणजे जे गुण आहेत आपल्यामध्ये हे आपले शत्रू आहेत एकाच देहामध्ये आहेत तर त्याच्यावर आपण विजय मिळवून मनाला मित्र बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग कृष्ण भावना भावित व्यक्तीचं काय असतं सगळी इंद्रिय मन बुद्धी सगळं संयमित असतं आणि ते श्रीकृष्णांसाठी समर्पित असतं पहा म्हणून ज्यांनी मनावर विजय मिळवला हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ मग ते ज्यांनी मनावर ज्यांनी विजय मिळवला असतो तर त्याचं मन हे सर्वोत्तम मित्र बनतं आणि जो असं करायला अयशस्वी ठरतो म्हणजे मनावर विजय मिळवायला त्याला मित्र त्याचं मन शत्रू ठरतं म्हणजे पहा आजकाल आपण पाहतो की एकाच कुटुंबातल्या अनेक व्यक्तींमध्ये भांडण तंटा असतो कोणाची कोणाचं पटत नाही परत आपण शेजाऱ्यांमध्ये पण भांडण तंटा पाहतो हो की नाही परत दोन शेजाऱ्यांमध्ये पाहतो दोन कुटुंबांमध्ये पाहतो मग दोन समाजामध्ये पाहतो म्हणजे वेगवेगळ्या एकाच वसाहतीतल्या मग दोन राज्यांमध्ये पाहतो आणि दोन राष्ट्रांमध्ये पाहतो म्हणजे युद्ध आतंकवाद हे कशाचा परिणाम आहेत तर हे सगळे म्हणजे मन शत्रू आहे त्याचे परिणाम आहेत पहा म्हणजे मनावर जर विजय नसेल मन जर असंयमित असेल मनावर विजय प्राप्त केलेला नसेल तर मन सर्वात मोठा शत्रू बनतं त्याचं उदाहरण आहे पहा किंवा वेगवेगळे आजार होतात आपल्याला हृदयरोग होतो डायबिटीस होतो तर हे कशाचे लक्षण आहे तर असंयमित अनियंत्रित मनाचं म्हणजेच काय मन आपला शत्रू बनतं किंवा गुन्हेगारी किंवा व्यसनाधीनता हे कशाचं लक्षण आहे तर किंवा टेन्शन येतं काही जण आत्महत्या करतात तर हे कशाचं लक्षण आहे तर हे सगळं अनियंत्रित मनाचं की जे सर्वात मोठं आपलं शत्रू असतं त्याचं लक्षण आहे पण जो कोणी मनावर विजय मिळवतो त्याचा सर्वोत्तम मन मित्र असतं मग आपण काय केलं पाहिजे मनाला मित्र बनवलं पाहिजे आणि ह्यासाठी आपल्याला कोण मदत करेल हरे कृष्ण महामंत्राचा जप कृष्ण भावनेचं आचरण आणि नवविधा भक्ती की ज्याद्वारे आपण मनाला सर्वोत्तम मित्र बनवू शकतो का आणि आता हे आपण समजून घेतलं आता हा श्लोक जो आहे तर त्याचा अर्थ आपण समजून घेऊ हा माताजी वाचूया हरे कृष्ण हा. अर्जुन म्हणाले हे कृष्ण जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते योगभ्रष्ट योगी पुण्यात्माच्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म अशा अतींद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो जे निश्चितच शहाणपणाने महान आहे असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे हरे कृष्ण माता हरे कृष्ण माता हरे कृष्ण माताजी खूप छान वाचलं तर आता अर्जुन काय म्हणाला की जे म्हणजे असे मार्गभ्रष्ट होतात या सांसारिक आसक्तीमुळे म्हणजे तर त्यांचं आता म्हणजे ते योग्य सिद्धी प्राप्त नाही करू शकत मग असे अयशस्वी योग्यांचं गंतव्य काय तर दोन प्रकार आहेत 6.41 आणि 6.42 तर ते काय आहे तर ते आपण समजून घेऊया तर 6.41 नुसार काय सांगितलं की असा जो योगी असतो की जो म्हणजे पदभ्रष्ट होतो म्हणजे एखादा मनुष्य अत्यल्प प्रगती म्हणजे केल्यानंतर योगभ्रष्ट होतो तर त्याचं काय होतं तर अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होणारा एक आणि दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होणारा एक असे दोन योग्यांचे प्रकार इथं भगवान यांनी सांगितले मग योगभ्रष्ट जे योगी असतात म्हणजे तर ते काय करतात म्हणजे अनेक वर्ष सुख भोगल्यानंतर त्यांना पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म मिळतो म्हणजे अशा पद्धतीने त्यांना
जन्म मिळतो एखाद्या वैष्णवाच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म प्राप्त होतो बा. म्हणजे भौतिक म्हणजे जे सुख आहेत तर ती त्यांना भरपूर मिळतात. म्हणजे असा जो अल्पभ्रष्ट प्रगती केल्यानंतर म्हणजे किंवा आपण काय म्हणू की अत्यल्प प्रगतीनंतर जो योगभ्रष्ट होतो तो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. थोडी आध्यात्मिक संज्ञा असल्यामुळे लक्षात येत नाही. तर अत्यल्प प्रगती म्हणजे काय, योग साधना आहे ती अनेक वर्ष म्हणजे खरं तर केली जाते. पण थोडीशी प्रगती योग साधनेमध्ये झाल्यानंतर म्हणजे अनेक वर्ष योग साधला पण त्यात आध्यात्मिक स्तरावर थोडीशी प्रगती झाल्यानंतर त्याला म्हणायचं अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट जो होतो तर त्याचं काय होतं, तर त्याला अशा म्हणजे वैष्णवांच्या किंवा ब्राह्मण वर्णाच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी अशा जन्म प्राप्त होतो किंवा गुणवान कुटुंबामध्ये. आणि मग तिथं तो काय करतो, ही सगळी भौतिक सुख अनुभवतो आणि मग तिथं त्याला भौतिक सुखांची रेलचेल असते, वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते आणि त्यामुळं तो त्या कुटुंबामध्ये जन्म प्राप्त करून परिपूर्ण कृष्ण भावनेमध्ये उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करतो पहा. मग त्यामुळे त्याला अशा पद्धतीचं सुविधा सगळ्या मिळतात की जो भगवान यांची मग त्या सुविधा प्राप्त करून भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवंतांच्या कृपेस पात्र होईल पहा. मग आता जो योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी होतो म्हणजेच काय, की योगभ्रष्ट होतो दीर्घ अभ्यास केल्यानंतर. तर त्याचं काय होतं, तर त्याला योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर म्हणजे जो काही त्याचा जन्म होतो तर तो अशा अतिंद्रिय लोकांच्या म्हणजे असे आचार्य कुटुंब जे आहेत तर किंवा ब्राह्मण वर्णाचे असे जे लोक असतात म्हणजे तर योगी कुळ म्हणजे बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात त्याला जन्म मिळतो. आणि अशा प्रकारचा जन्म अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे बुद्धिमान अशा योग्यांच्या कुळात किंवा जिथं बालपणापासून आध्यात्मिक प्रोत्साहन मिळतं अशा जन्माला आलेल्या बालकाला किंवा आचार्य गोस्वामींच्या कुळात त्याला जन्म मिळतो. मग असा बुद्धिमान जो कुटुंबात जन्म मिळाल्यामुळे तो लहानपणापासूनच भक्तिभावित असतो. मग त्या कुळातले सदस्य आध्यात्मिक गुरु पण असतात, मोठे मोठे असे आचार्य बनतात. म्हणजे त्याला हे सगळं प्रशिक्षण मिळतं आध्यात्मिक स्तरावरचं. आणि पिढ्यानपिढ्या तिथे योगी जन्माला येतात. अशी अनेक भारतात कुळ आहेत पहा. भगवत कृपेमुळे हे शक्य असतं. म्हणजे मग अशा कुटुंबामध्ये जन्म होणं म्हणजे अत्यंत दुर्मिळ म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. आता भगवत कृपेमुळे आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत म्हणजे कोण, तर श्रील प्रभुपाद जे आहेत तर त्यांचा पण अशा आचार्य कुटुंबामध्ये जन्म झाला होता आणि त्यांचे गुरु म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी तर ते सुद्धा अशा आचार्य कुटुंबामध्ये जन्म झाला होता पहा. आणि त्याद्वारे आपल्याला किती म्हणजे त्यांचं जे कार्य आहे तर ते किती उन्नत स्तरावर झालेलं पाहायला मिळालं पहा. म्हणजे दोघांनाही बालपणापासून भगवत भक्तीचं प्रशिक्षण मिळालं आणि दिव्य परंपरेच्या योजनेनुसार म्हणजे श्रील प्रभुपाद आणि त्यांच्या गुरूंची भेट झाली पहा आणि इस्कॉन सारखं मोठं संघटन उभं राहिलं. म्हणजे अशा पद्धतीनं अत्यंत असा जन्म हा निश्चितच दुर्मिळ असतो पहा. आणि मग अशा पद्धतीनं त्यांचा जन्म होतो आणि त्यांच्याकडून कार्य होतात. मग हे दोन गंतव्य जी आहेत तर ती जी भगवान आहेत तर त्यांनी वर्णित केली. मग आता श्रेष्ठ योगी कोण, सर्वश्रेष्ठ योगी कोण, हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण, पुढची स्लाइड घेऊया मग त्याची. हा, मग सर्वश्रेष्ठ योगी कोण, तर आता जो योगी आहे तर ज्याने सगळ्या म्हणजे जे काही आसक्ती आहेत त्या त्यागलेल्या आहेत आणि तो केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवा करतो भगवान म्हणजे तो सर्वश्रेष्ठ योगी म्हणजेच काय, ज्ञानाच्या स्तरावर उन्नत झालेला असा जो आहे. मग आता नारद मुनींना श्रेष्ठ योगी म्हटलं जातं. तर ते का म्हटलं जातं तर ते भाग आपण समजून घेऊया. तर त्यांनी म्हणजे लहानपणापासून काय केलं, तर त्यांच्या घरी जे भगवत भक्त म्हणजे जे साधू म्हणजे योगीजन जे यायचे तर त्यांची सेवा केली. म्हणजे त्यांच्या घरी म्हणण्यापेक्षा त्यांची आई दासीचं कार्य करायची आणि सेवा करायची दासी म्हणून धनिकाच्याकडे. आणि मग तिथे आईसोबत ते जायचे आणि तिथे त्यांना तो साधू संघ मिळाला. मग त्यामुळे काय झालं, त्यांनी परवानगी घेतली उच्छिष्ट खाण्याची. मग ते उच्छिष्ट खाल्लं त्यामुळे त्यांची काय झाली, शुद्धी झाली हृदयाची. आणि मग अशा प्रकारे त्यांना जो पुढचा जन्म मिळाला म्हणजे तेव्हा तिथं म्हणजे आदल्या जन्मामध्ये त्यांचं काय झालं, अशा पद्धतीनं त्यांच्या कानावरती असे म्हणजे साधू संघ लाभल्यामुळं जे त्यांच्याकडून म्हणजे जे काही त्याला हरिकथा ऐकायला मिळाल्या किंवा अशा पद्धतीनं आध्यात्मिक ज्ञान मिळालं ते श्रवण भक्ती झाली त्यांच्यात म्हणजे त्यांची घडली. आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्या हृदयाची शुद्धी झाली आणि मग ते ध्यानस्थ झाले तेव्हा परमात्म्याचं काही क्षणांसाठी त्यांना दर्शन झालं. आणि मग त्यानंतर काय झालं की त्यांचा जेव्हा त्या जन्मी मृत्यू झाला आणि नंतर पुढे जेव्हा त्यांचा जन्म झाला तर तेव्हा ते म्हणजे सर्वश्रेष्ठ असे म्हणजे
ज्ञानामध्ये उन्नत असे म्हणजे ते योगीच होते जन्मतः. म्हणजे काय की त्यांना कुठल्याही गुरुकुलामध्ये जाऊन ज्ञान संपन्न करायला लागलं नाही किंवा आपलं ज्ञान आहे तर ते घ्यावं लागलं नाही. तर ते ज्ञानामध्ये उन्नतच होते पहा. म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा काय करते, आपल्याला अशा स्तरावर म्हणजे आध्यात्मिक स्तरावर उन्नत बनवते पहा. आणि अशा पद्धतीने ते भगवान यांची मग त्यांनी काय केली, भक्तीच करायची ठरवली आणि त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवाच केली भगवान यांची. आणि त्यांचे अनेक शिष्य आहेत, प्रल्हाद महाराज किंवा अनेक जणांचा त्यांनी गुरु म्हणून उद्धार केला. ध्रुव महाराजांना त्यांनी उपदेश केला. तर अशा पद्धतीनं भक्तीच्या व्यासपीठावर त्यांनी काय केलं, येऊन सेवा केली आणि भगवान यांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे अजूनही ते सेवा करतात. भगवान यांचे चिरंजीव आहेत नारद मुनी. आणि त्याचबरोबर नारद मुनींना कुठल्याही म्हणजे लोकामध्ये त्यांना भ्रमण करता येतं, कधीही उपस्थित होता येतं. तर अशा पद्धतीने त्यांना म्हणजे तो शाप आहे पण त्याचा त्यांना भक्तीसाठी ते वरदान मिळालेलं आहे. तर असे जे सर्वश्रेष्ठ योगी आहेत ते म्हणजे नारद मुनी. आता आपण पुढे जाऊ. हा तर पुढची स्लाइड घेऊ. हा मग सर्व योग जे आहेत म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग आणि भक्तियोग. मग ह्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ गंतव्य काय, तर भक्तियोग. म्हणजे भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे ही शिडी आहे. म्हणजे कर्मयोग आहे म्हणजे आपण सकाम इच्छा किंवा इंद्रिय तृप्तीच्या इच्छा करतो आणि अशा पद्धतीने कर्म करतो. मग हळूहळू आपल्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे कोणीतरी आपल्याला ज्ञान देणारा आध्यात्मिक प्रमाणित गुरु येतो, ज्ञान मिळतं, ज्ञानाच्या स्तरावर उन्नत होतो. मग आता ज्ञान योगी असतो तर तो सुद्धा म्हणजे जो आहे तर तो ज्ञानाच्या स्तरावर भगवंतांना जाणतो, भगवंतांचं दिव्य कर्म जे आहे आणि भगवंतांचा जन्म कसा होतो तर हे सगळं जाणून घेऊन तो भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर ज्ञान योगी जे असतात तर ते भगवंतांच्या निर्विशेष रूपावर म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या जे प्रकाश रूप आहे त्याच्यावर ध्यान करतात. मग हे झाले ज्ञानयोगी. मग हे जर ह्यांच्या सहवासात जर कोणी शुद्ध भक्ताला किंवा कृष्ण भावनावर जर कोणी साधू पुरुषाला तर ते सुद्धा भक्ती योगामध्ये येतात आणि भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा करून ते भगवान यांच्या कृपेस प्राप्त होतात. मग आता असाच जो ज्ञानयोगी आहे तर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे काय, की जर त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे जे योग पद्धती म्हणजे अष्टांग योगाद्वारे किंवा हठयोगाद्वारे अशा पद्धतीने जे योग प्रणाली तर त्याद्वारे भगवान यांच्या परमात्मा रूपावर ध्यान केलं तर ते त्याद्वारे भगवत कृपेस प्राप्त होतात. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन की जो प्रमाणित आध्यात्मिक गुरु ज्याच्या चिन्ह येतात तर तो काय करतो, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला शिकतो. मग तो झाला भक्तियोग. म्हणजेच काय, की कर्मयोगापासून म्हणजे कर्मयोग हा भौतिक स्तरावर आहे तर ज्ञानयोग, अष्टांगयोग पुढे पुढे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर घेऊन जातात. मग हा सर्वश्रेष्ठ असा भक्तियोग आहे. मग ह्या भक्तियोगामध्येही म्हणजे हा भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे हिमालय पर्वत सारखा भक्तियोग मानला आपण सर्वश्रेष्ठ हा. तर मग त्याचं जे एव्हरेस्ट शिखर आहे तर ते म्हणजे कृष्ण भावना आहे. म्हणजे इथे कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करतो. प्रत्येक कर्म कृष्णांना समर्पित करतो, कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो आणि म्हणून सर्वश्रेष्ठ अशी काय आहे, कृष्ण भावना आहे. मग अशा पद्धतीने आपण सगळ्या योग्यांचं गंतव्य काय आहे, भक्तियोग हे आपण शिकलो. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची स्लाइड. आता सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो म्हणजे भगवान यांच्या मध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो म्हणजे काय, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये राहतो आणि भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करतो. मी जे 5 रस सांगितले त्यापैकी एका रसामध्ये भगवान यांच्याशी जोडला जातो, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग तो दिव्य प्रेममय सेवेत माझी उपासना करतो म्हणजे काय, शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतो, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, एकादशी सारखं व्रत करतो, त्यानंतर गोकुळाष्टमी सारखं व्रत करतो, आविर्भाव तिरोभाव दिनाचं पालन करतो म्हणजे अशा त्या दिवशी उपवास करतो किंवा अशा पद्धतीनं शास्त्रांचं अध्ययन करतो. मग अशा पद्धतीनं तो उपासना करतो किंवा भगवद्गीता किंवा भागवत सारख्या ग्रंथ जे आहेत तर त्यांचा अभ्यास करतो आणि अशा पद्धतीनं जो काही भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो तो योगात म्हणजे योग म्हणजे काय, भगवान यांच्याशी जोडलं जाणं, संबंध प्रस्थापित करणं. तर अशा पद्धतीनं भगवान यांच्याशी घनिष्ठ रूपाने
पण एकरूप होतं, म्हणजे भगवान त्यांचा शुद्ध भक्त बनतो. आणि असा जो आहे तो सर्वांमध्ये सर्वोच्च असतो, म्हणजे असा जो भक्त असतो तो भगवानांचे अनेक भक्त आहेत त्यांच्यामध्ये सर्वोच्च असतो. मग भगवानांचे अनेक भक्त आहेत, त्यामध्ये हे गोपीजन आहेत, हे भगवान यांचे सर्वोच्च असे उच्च कोटीचे भक्त आहेत पहा गोपीजन. तर त्यांनी प्रत्येक वेळी मोठ्या श्रद्धेने विश्वासाने भगवान यांची सेवा केली पहा, भक्तिमय प्रेममय सेवा केली. आणि भगवान यांच्या आनंदासाठी जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट केली पहा. आणि अशा दिव्य प्रेममय सेवेमुळे ते भगवान यांच्याशी घनिष्ठ म्हणजे असे झाले, म्हणजे भगवान यांचे जवळचे सखा सोबती असे बनले आणि भगवानांना प्रिय बनले. अशा पद्धतीने ते एकरूप झाले पहा भगवान यांच्याशी. आणि अशा पद्धतीने ते शुद्ध स्तरावर गेले, म्हणजे हे सगळे जे गोपीजन आहेत ते भगवान यांचे भक्तच आहेत उच्च कोटीचे. ते उच्च कोटीचे ऋषीमुनी आहेत गतजन्मीचे. मग त्यांनी भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली आणि भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ स्तर गाठला. म्हणजे सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत गोपीजन, आणि त्या गोपीजनामध्ये सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत तर राधाराणी. मग असे उच्च असे सर्वोच्च कोटीचे भक्त असे जे आहेत तर ते भगवान यांच्याशी अत्यंत घनिष्ठपणे एकरूप झाले असते. म्हणजे भगवान यांची इच्छा जी असते तीच त्यांची असते आणि भगवानांच्या संतुष्टीसाठी कार्य करतात. मग असे सर्वोच्च योगी म्हणजे गोपीजन आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, आता योग म्हणजे काय आहे? हा आध्यात्मिक एक अभ्यास आहे, सराव आहे आणि त्याद्वारे आपण भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करतो, भगवान यांच्याशी जोडले जातो पहा. मग असा जो योग आहे तर तो म्हणजे तो खरा योग आहे. म्हणजे तिथे आपण आत्मा परमात्मा यांचा संबंध जाणतो आणि आपली आध्यात्मिक स्थिती काय आहे ती समजून घेतो. आणि असा जो आध्यात्मिक सराव किंवा भक्ती सेवेचे साधनेचे प्रयत्न म्हणजे काय आहे? योग आहे, की ज्याद्वारे आपण भगवान यांच्याशी जोडले जातो. हा, मग त्याच्या पुढे जाऊ. मग त्याची पुढची स्लाईड घेऊया. हा, मग वेगवेगळ्या युगांसाठी वेगवेगळ्या योग पद्धती आहेत. तर ते आपण चर्चा केली होती की सत्ययुगामध्ये ध्यान योग, त्रेतायुगामध्ये जे आहे तर अग्नियज्ञ आहे, द्वापार युगामध्ये भव्याचे मंदिर पूजा आहेत आणि कलियुगामध्ये काय आहे तर नाम संकीर्तन यज्ञ. मग हे भागवतातला त्याचा उल्लेख आहे. हा, मग त्याच्या पुढे जाऊ. हा, त्याच्या पुढच्या स्लाइड्स काय म्हणतात हे चित्रात दाखवले. हा, मग आता परमेश्वराच्या पवित्र महामंत्राचा जप हा कलियुगातला युगधर्म आहे. आता पुढचं चित्र बघू आपण. जिना आहे आणि लिफ्ट आहे. मग जिन्याने जाणं सोयीचं की लिफ्टने? म्हणजे आता जिन्याने जाणे म्हणजे काय तर अशा वेगवेगळ्या कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग म्हणजे जे आहेत अष्टांग योग, भक्तियोग अशा टप्प्याने जाणं. आणि लिफ्टने जाणं म्हणजे काय तर कृष्ण भावनेमध्ये उन्नत होणे, म्हणजे काय हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. मग आपल्याला कशाने जायला आवडेल? लिफ्टने जायला आवडेल, हो की नाही? कलियुगामध्ये नाम संकीर्तन येत नाही, त्याद्वारे आपण काय करू? लिफ्टने जाऊ आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करू. हा, मग त्याची पुढची स्लाइड. त्याच्या पुढची. हा, मग आता गुप्त उल्लेख आहे जो चैतन्य महाप्रभू आहे तर त्यांचा कलियुगामध्ये अवतार झाला. त्याचा 11व्या स्कंदात 5व्या अध्यायात 32व्या श्लोकात गुप्त उल्लेख आहे की बुद्धिमान व्यक्ती म्हणजे जे आहेत तर ते कृष्णांचे त्यांना नामस्मरण करायला सांगण्यासाठी भगवान अवतार जो होईल तर तो सामूहिक नामजप म्हणजे नाम संकीर्तन यज्ञ करायला सांगेल. आणि ते जे आहेत ते कसे अवतरतील तर त्यांचा रंग काळा नसेल तर ते स्वतः कृष्ण आहेत पण ते गोऱ्या रंगाचे आहेत, गोऱ्या वर्णाचे आहेत आणि त्यांचे सहकारी नोकर म्हणजे काय की त्यांचे पार्षद घेऊन येतील. शस्त्रे म्हणजे काय मृदुंग करतात आणि ते गोपनीय साथीदार म्हणजे इतर जे अवतार आहेत त्यांच्यासोबत तर त्यांच्यासह येतील. आता पुढे जाऊ आपण. हा, मंत्र म्हणजे काय? मनाला तारणारा, त्रायते मना म्हणजे. तर असा जो आहे मंत्र तर तो कोणता आहे? म्हणजे मनाला तारतो तो. म्हणजे मंत्राचं काम काय असतं? आपल्या मनाला तारतं म्हणजे मनाला संयमित करतो, नियंत्रित करतो. त्रायते मना असं म्हटलंय. मग आता आपण कसाही म्हणला, शुद्ध म्हणला, आपल्याला उच्चार नाही जमला तरी जे मंत्र असतात ना ते पण भगवंतांचे सेवक आहेत, शब्दावतार आहेत, ध्वनी अवतार आहेत. आणि भगवान आणि त्यांची वाणी ह्याच्यामध्ये काही भिन्नता नाही. मग असा जो मंत्र आहे तो आपलं कार्य पूर्ण करतो, भगवंतांना आपला भाव आणि प्रेम पोहोचवतो पहा. म्हणून त्याला काय म्हणले? त्रायते मना. मग हा मंत्र कुठला आहे तो आपण समजून घेऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हा, मग आता इस्कॉनचे डिवोटी संकीर्तन पण करतात, म्हणजे एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत हे हरे कृष्ण जे आहे भगवान यांचं पवित्र नाम पोहोचवतात पहा. आपण जर मार्गावरून जात असू तर अशा पद्धतीनं मार्गावर आपण हे संकीर्तन पाहतो पहा. मग त्याद्वारे काय होतं, आपण एखादं गाणं ऐकलं तर आपण दिवसभर गुणगुणतो की नाही. मग जर आपण हरे कृष्ण महामंत्र ऐकला तर अशा मार्गावर जाणाऱ्या अनेक लोकांनी ऐकलं तर त्यांच्या हृदयाची शुद्धी होते पहा. अशा पद्धतीनं हरे कृष्ण महामंत्र जे आहे त्याचा प्रचार प्रसार इस्कॉनचे जे डिव्होटी आहेत ते संकीर्तनाद्वारे करतात. आता पुढे जाऊ आपण. हा, तर नामस्मरणाविषयी म्हणजे जे आहेत ते वेगवेगळे संदर्भ आहेत. तर हे वेगवेगळे संदर्भ आहेत शास्त्राचे. नारायण संहितेत काय दिलंय ते आपण बघू आता. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया आपण. हम्म. तर कलियुगामध्ये युगधर्म काय आहे, तर म्हणजे ताठी लागी पितावरनं चैतन्य अवतार असं म्हणले. कलियुग धर्म नामप्रचार ताठी लागी पितावरनं चैतन्य अवतार, म्हणजे कलियुगामध्ये जे भगवान यांचं पवित्र नाम आहे त्याचा प्रचार करण्यासाठी चैतन्य अवतारात भगवान आले आणि नाम संकीर्तन यज्ञ त्यांनी म्हणजे संपन्न करायला सांगितलं, असं नारायण संहितेत सांगितलंय. हा, मग त्याच्या पुढे जाऊ. हा, मग कालीसंतरण उपनिषदामध्ये काय सांगितलंय की भगवान जे आहे त्यांचं पवित्र जे नाम आहे तर ते काय करतं आपल्याला सगळ्या म्हणजे जे काही म्हणजे कलियुगामधलं जे कल्मश आहे, तर म्हणजे कलियुगामध्ये जे काही घडतं तर म्हणजे अशा पद्धतीनं दुष्कृत्य घडतात त्या सगळ्या पापापासून आपल्याला निवृत्त करणार असं हरे कृष्ण हे म्हणजे नाम, म्हणजे भगवान यांचं पवित्र नाम आहे. आता पुढे जाऊ आपण. माझा चैतन्य चरितामृतामध्ये काय सांगितलं की ह्या कलियुगामध्ये की जे दांभिकतेचं भांडणाचं एक म्हणजे असं युग आहे, म्हणजे अशा पद्धतीचं युग आहे, तर ते एकमेव मुक्तीचं साधन म्हणजे काय, कृष्णांचा पवित्र महामंत्राचा जप, म्हणजे दुसरा कुठलाही मार्ग नाही असं 3 वेळा सांगितलंय. शास्त्रसंमत म्हणजे आचरण म्हणजे काय असतं, किंवा शास्त्रामध्ये कधी संमती मिळते 3 वेळा एखादी गोष्ट सांगितली तर 3 वेळा सांगितलं म्हणजे ते शास्त्रसंमत असतं. असं आता भगवान स्वतः चाले चैतन्य महाप्रभूंच्या रूपात. मग हरेर नाम हरेर नाम केवलम कलो नास्तीव नास्तीव गती. त्याचे भरपूर संदर्भ आहेत, त्यातले काही संदर्भ आपण सांगितले. मग आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. इथे आपण थांबूया. आता आपण उद्याला 7 वाजता येऊया. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे कृष्ण. हा, पुढे स्लाइड आहेत बहुतेक. हा, तर आपण हे शास्त्रातले 1-2 संदर्भ अभ्यासूया. भागवतामध्ये पण हा उल्लेख आहे की कलियुगामध्ये जरी हे दोषांनी भारलेलं युग असेल तरी हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यामुळे आपण भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो. हा कलियुगाचा गुणधर्म आहे पहा. म्हणजे कलियुगामध्ये जरी ते दोषांनी युक्त आहे तरी आपण हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने काय होतो, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची यज्ञानां जप यज्ञस्वी म्हटले पहा शिल प्रभुपादांनी. म्हणजे यज्ञांचा पवित्र नामजप म्हणजे कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणजे यज्ञामधला पवित्र नामजप म्हणजे भगवान स्वतः आहे पहा. भगवान यांनी आपले ऐश्वर्य सांगितले तर त्यामध्ये असं सांगितलंय. हे आता पुढे येईलच आपल्याला. हा, मग त्याची म्हणजे नामजपाचं महत्व इथं आपण शास्त्रातील संदर्भ अभ्यासतो. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग हे जे शिक्षाष्टकम आहे तर त्याच्यातला हा श्लोक आहे. त्याच्यात काय म्हणजे नाम अकारी बहुधा निजे सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन काला एतादशी तव कृपा भगवान नमामि दुर्दैवम इति ज्ञानम महिना. म्हणजे काय की परमपुरुष भगवान आहे, यांच्या पवित्र नामातच आपल्या जीवनाचं सगळं सौभाग्य एकवटले. म्हणजे भगवान यांचे अनेक नाव आहेत, कृष्ण गोविंद, पण त्याच्या नामामध्येच इतकं सामर्थ्य आहे की ते लक्षात ठेवायला काही फार मोठे प्रयास करायला लागत नाही. त्या महामंत्राचा जप केला तर त्या सामर्थ्याने, म्हणजे कलियुगामध्ये भगवान यांचं नाम म्हणजेच त्यांचा म्हणजे तो कलियुगामधला अवतार आहे तो, म्हणजे प्रत्यक्ष भगवान तिथे उपस्थित आहेत आणि ते नाव लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. म्हणजे कठोर आणि जलद काही नियम नाही आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग महामंत्राचा जप करताना काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण समजून घेणार आहोत. पंचतत्व मंत्राचा आपण जप करायचा. म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यापूर्वी पंचतत्व प्रणाम मंत्र आपण म्हणायचा. तो कोणता,
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाइड घे. माताजी पुढची स्लाइड घे. हा ह्याच्या पुढची. हा मग मंत्र कसा म्हणायचा? आपल्या तोंडाने आपल्याला ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात आणि कानांना ऐकू येईल अशा आवाजात म्हणायचा. हा माताजी पुढची स्लाइड घे. ह्याच्या पुढची. हा प्रत्येक शब्दाचा उच्चार आपण स्पष्ट करायचा. म्हणजे माताजी 30 स्लाइड रिपीट होते. ह्याच्या पुढची स्लाइड घेऊन त्याच्या पुढची घ्या. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. जप अत्यंत आदराने करायचा आणि सन्मानाने करायचा. प्रत्यक्ष भगवान त्यांचं नामोच्चार म्हणजे त्यांचं सहवास किंवा संग आपण करतो, मग त्या आदराने करायचं. मग कुठल्याही ठिकाणी बसून चालताना कुठल्याही दिशेकडे तोंड करून आपण जप केला तरी चालतो. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची स्लाइड. मग कोणत्याही वेळी आपल्याला करता येतो जप. मग पहाटे ब्राह्ममुहूर्तावर आपण जप केला तर त्याचे आध्यात्मिक लाभ भरपूर असतात, कारण त्या वेळी सत्वगुणाचं प्रक्षेपण असतं. मग आता पुढे जाऊ आपण. स्नानापूर्वी किंवा नंतर सुद्धा आपल्याला करता येतो. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग जप करताना तो मोजणं म्हणजे श्रेयस्कर. म्हणजे आपण मोजल्यामुळे काय होतं, आपल्याला एक शिस्त लागते. म्हणजे आपण एकाग्र व्हायला मदत होते. त्यामुळं तुळशी माळ आपण वापरावी आणि त्याच्या 108 माळांनी मोजून तो करावा. एकाग्रता वाढायला मदत होते. आता कुठल्या गोष्टी करू नयेत ते आपण पाहूया. तर महामंत्राच्या काही शब्दांचा जप करू नये, म्हणजे एखादीच ओळ म्हटली असं नाही करायचं. आता पुढे जाऊ आपण. हा मग माळेतला कृष्णमणीवर जप करू नये. म्हणजे आपण माळचा कृष्णमणी ओलांडायचं नाही. मी जसं दाखवलं आपल्याला, तर आपण काय करायचं, माळ फिरवून घ्यायची आपण आणि पुन्हा जप सुरू करायचा. म्हणजे तो पंचतत्व प्रणाम मंत्र आहे तर तो म्हणायचा आणि मग त्यानंतर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करायचा. पुढे जाऊ आपण आता. पुस्तक किंवा मोबाईल फोन असं आपण इकडे लक्ष घातलंय आणि एका हातात माळ घेतली असं नाही जप करायचा. तर आपण पुस्तक, मोबाईल किंवा फोन, वर्तमानपत्र, टीव्ही बघत किंवा वर्तमानपत्र वाचतो असं करत जप नाही करायचा. तर एकाग्रपणे जप करायचा प्रयत्न करायचा. हातात जर आपण जपमाळ घेतली तर आपण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपण लक्ष नाही घालायचं. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे तो अपराध होतो, नामापराध होतो. म्हणजे नाम म्हणजे भगवान प्रत्यक्ष आहेत ना, मग त्यांच्या चरणी केलेला अपराध होतो. हरिनाम प्रभू तिथे उपस्थित असतात, त्यांच्या चरणी आपण अपराध नाही करायचा. म्हणून जप करताना आपण केवळ जपच करायचा. जप करण्याचे फायदे काय आहेत? मनाला शांती मिळते. सगळ्या कुटुंबातल्या सगळ्यांना आपण एकत्र बोलून जप केला की आनंद प्राप्त होतो. म्हणजे अत्यंत सुखी समाधानी कुटुंब होतं. घरातली स्पंदनं बदलतात. म्हणून आपण जप करावा. आता पुढे जाऊ आपण. हा मग सगळ्या कर्मफळांपासून मुक्ती होते. म्हणजे पाप कर्म जे आहेत त्यापासून पण मुक्ती होतेच. म्हणजे एका नामामध्ये भगवान यांचं नाव जर एकदा घेतलं तर त्यामध्ये अशी ताकद आहे. श्रील प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेच्या प्रस्तावनेमध्ये, की जो एखादा व्यक्ती आहे तो जीवनामध्ये त्याची म्हणजे किंवा एखादा जीवात्मा आहे त्याची अखंड जीव म्हणजे त्याला जेवढे जन्म मिळाले त्यामध्ये जेवढी पाप करण्याची त्याची क्षमता नाही आहे ना एखाद्या पापी व्यक्तीची, तर त्याहून अधिक शक्तिशाली असं भगवन नाम आहे पहा. म्हणजे त्या सगळ्या पापांना जाळण्याची क्षमता म्हणजे त्याहून अधिक शक्तिशाली असेल भगवन नाम आहे पहा. मग त्यामुळे सगळ्या कर्मफलांपासून मुक्ती होते. म्हणजे चांगल्या वाईट सगळ्याच कर्मांपासून मुक्ती होते. तर पुढे जाऊ. वाईट व्यसन किंवा वाईट सवयी तर हे सगळे त्या नष्ट होतात. म्हणजे भगवन नाम इतकं पवित्र आहे की अशा अशुद्धी तर त्याचं मालिन्य आहे तर ते नष्ट करतं पहा. आता पुढे जाऊ. चिंता तणावापासून मुक्त करतं पहा. हे किती आनंदाने गातायत, संकीर्तन करतायत पहा हरिनामाचं. म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणतात की हे जे माझे जे संन्यासी किंवा ब्रह्मचारी आहेत हे म्हणजे पृथ्वी तलावरचे हे एक प्रकारचे काय आहेत, तर हे एंजल्सच आहेत. म्हणजे असे तर इतके आनंदाने ते गातायत, नाचतायत पहा. मनशांती मिळण्यासाठी म्हणजे भगवान जे आहेत ते त्यांच्या पवित्र नामाचा जप करावा. चिंता तणावापासून मुक्ती मिळते. आता पुढे जाऊ. ते लाभ किती आहेत पहा त्याचे. मनशांती प्राप्त होते. हा मग त्याच्या पुढे जाऊ. खरा आनंद जो आहे तो भगवन नामामध्ये आहे. आता जी ती स्लाइड स्टॉप करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू येतोय माताजी? हरे कृष्ण कुमुद माताजी. हा आपण थांबूया इथे. वैष्णव प्रणाम मंत्र घेते. Yes, वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
अनंत कोटी वैष्णववृंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपला अध्याय इथे संपला.